नमस्कार मित्रांनो. आजच्या हाऊ टू क्रॅक सीईटी एक्झाम 2021 या कार्यक्रमाची सुरुवात आपण सरस्वती वंदनेने करूया. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्दैव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, पालक वर्ग, प्राध्यापक वर्ग, इम्पिरियल अभियांत्रिकी महाविद्यालय, प्राध्यापक अनिल सानप सर, केमिस्ट्री सब्जेक्ट एक्सपर्ट पुणे, आणि आमच्या कॉलेजचे प्राचार्य देशपांडे सर, आमच्या कॉलेजचे कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर आदमानी सर, या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मी प्राध्यापक जालिंदर कुटे, JSPM इम्पिरियल अभियांत्रिकी महाविद्यालय आणि रिसर्च व जैवन शिक्षण प्रसारक मंडळ पुणेच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी JSPM म्हणजेच जैवन शिक्षण प्रसारक मंडळ आणि JSPM इम्पिरियल अभियांत्रिकी महाविद्यालयाशी थोडक्यात माहिती देऊ इच्छितो. संस्थेच्या पुण्यामध्ये सर्व दिशांना 5 कॅम्पस आहेत. त्यात 7 अभियांत्रिकी महाविद्यालय, 3 पॉलिटेक्निक कॉलेजेस, 3 फार्मसी कॉलेजेस, 3 डी फार्मसी कॉलेजेस, MCA, MBA, B.Ed शाळा असे विविध व्यावसायिक अभ्यासक्रम येथे सुरू आहेत. सध्या JSPM ग्रुपमध्ये 50,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांबद्दल सांगायचे झाल्यास सर्व महाविद्यालये NAC गुणवत्ताप्राप्त आहेत. तसेच NBA अक्रेडिटेशन साठी अप्लाय केलेले आहे. इम्पिरियल अभियांत्रिकी महाविद्यालयासंदर्भात सांगायचे झाल्यास CII ची प्लॅटिनम रेटिंग महाविद्यालयाला प्राप्त आहे. CII म्हणजेच महाविद्यालयाचे विविध कंपन्यांसोबत असलेले लायसनिंग, त्याच्यामध्ये इंटर्नशिप, ट्रेनिंग, प्रोजेक्ट, रिसर्च, नॉलेज ट्रान्सफर, व्हिजिट आणि प्लेसमेंट चा महाविद्यालयाला प्लॅटिनम दर्जा प्राप्त झालेला आहे. उत्कृष्ट निकाल, प्लेसमेंट, अनुभवी शिक्षक वर्ग, अद्ययावत प्रयोगशाळा, स्पोर्ट्स फॅसिलिटी, युनिव्हर्सिटी रँकर्स ही महाविद्यालयाची काही महत्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. महाविद्यालयाला ग्रीन कॅम्पस हा बहुमान राज्य सरकारकडून प्राप्त झालेला आहे. मी प्राध्यापक अनिल सानप सरांचे थोडक्यात वर्णन करू इच्छितो. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझी जुळती या बोरगावकरांच्या पंक्तींना सार्थ ठरवून तद्वत दिव्यत्वाची प्रचिती करून देणारे सानप सर हे एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. सरांच्या मार्गदर्शनामुळे आजवर हजारो विद्यार्थी अभियांत्रिकी, मेडिकल, फार्मसी आणि विविध व्यावसायिक विद्याशाखांचे शिक्षण घेऊन आपापल्या क्षेत्रात ठसा उमटवित आहेत. मी आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात सांगू इच्छितो. प्रथम सानप सरांचे केमिस्ट्री या विषयासंदर्भात हाऊ टू क्रॅक द सीईटी एक्झाम फॉर केमिस्ट्री सब्जेक्ट म्हणजेच त्याच्या संदर्भातल्या टिप्स, ट्रिक्स या संदर्भातले लेक्चर होईल 11 ते 12:30 या वेळामध्ये. त्यानंतर 12:30 ते 12:45 या वेळात प्रश्नोत्तराचा तास होईल आणि त्यानंतर 12:45 ते 12:50 या वेळात वोट ऑफ थँक्स होईल. मी सानप सरांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी. सानप सर. बेसिक कॉन्सेप्ट सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री हा पाठ दिलेला आहे. त्यानंतर ॲटॉमिक स्ट्रक्चर दिलेला आहे. त्यानंतर केमिकल बॉन्डिंग, रेडॉक्स रिएक्शन, एलिमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्ट अँड सेकंड, स्टेट्स ऑफ मॅटर, एडसॉर्प्शन अँड कोलाइड मीन्स सरफेस केमिस्ट्री, देन हायड्रोकार्बन्स. त्यामध्ये तुम्ही बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री असा पाठ इन्क्लूड करू शकता. हा पाठ जो आहे तुम्हाला 11वीचा सिलेबस म्हणून कन्सिडर करायचा किंवा 11वीसाठी तुम्हाला हे टॉपिक्स विचारले जातात. आता इथे मेन पॉइंट जो आहे 11वीचे फक्त तुम्हाला 10 प्रश्न विचारले जाणार आहे. 10 प्रश्न विचारताना तुम्ही एक काळजी अशी घ्यायची आहे की तुम्ही अभ्यास करताना कुठली स्ट्रॅटर्जी यूज करायची. तर अभ्यास करताना स्ट्रॅटर्जी कुठली यूज करायची त्यासाठी मी तुम्हाला 11वीचा सिलेबस जो मी तुम्हाला सांगितलेला आहे तो सिलेबस आता तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय की जो आपण वेबसाईट वरून घेतलेला आहे. सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री म्हणजे मोल कॉन्सेप्ट,
ऑर्गॅनिक मध्ये बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक मध्ये रेडॉक्स रिएक्शन्स. सो मी सर्व पॉइंट्स इथं किंवा सर्व लेसन्स जे आहेत तिथे इन्क्लूड केलेले आहे अकॉर्डिंग टू द पार्ट ऑफ वेबसाईट. नाव सी सिलेबस. 12वीचा जो सिलेबस आहे त्यामध्ये कुठलाही टॉपिक तुमचा कम्प्लिटली लेफ्ट केलेला नाही, कुठलाही टॉपिक त्यांनी पूर्णपणे काढून टाकलेला नाही. पूर्ण टॉपिक्स त्यांनी ठेवलेले. टॉपिक मधले सब टॉपिक जे आहेत ते रिमूव्ह केलेले आहेत, जे पहिले तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला बोर्डाने तुम्हाला सांगितलेले होते महाराष्ट्र बोर्डने. ते कंडिशन इथे पण अप्लाय. सर्व टॉपिक्स तुम्हाला दिलेले आहेत ऍज इट इज. तुम्हाला याच्यामध्ये कुठलाही टॉपिक रिमूव्ह करायचा नाही. आता याच्यामध्ये मेन कंडिशन म्हणजे क्वेश्चन पेपरचा पॅटर्न हा जो असेल तो फिक्स आहे. 10 मार्काला तुम्हाला 11वी साठी प्रश्न विचारले जातील आणि 40 मार्कासाठी तुम्हाला 12वीचे प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नासाठी 1 मार्क. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे क्वेश्चन पेपर जे असेल त्या क्वेश्चन पेपरला अशाच पद्धतीने सेट केलं जातं की जेणेकरून तुम्ही त्या वेळेमध्ये तो प्रश्न सॉल्व्ह करू शकता. आता तुम्हाला एक अंदाज आला असेल की फिजिक्स आणि केमिस्ट्री जो की पेपर 2 असतो, दोन्ही मिळून तुम्हाला टोटल 100 मार्क्स असतात आणि 100 मार्क्स हे तुम्हाला 90 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे. 100 प्रश्न 90 मिनिटांमध्ये. याचा अर्थ 1 मिनिटापेक्षाही कमी टाइम तुम्हाला इथे द्यावा लागतो. 1 मिनिटापेक्षाही कमी. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला इथे अभ्यास करताना एक स्ट्रॅटर्जी यूज करावी लागते. ती म्हणजे तुम्ही खूप कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या मागे लागायचं नाही. का? खूप कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या मागे लागले याचा अर्थ बोर्डाने अशा पद्धतीने काळजी घेतलेली असते की तो प्रश्न 1 मिनिटाच्या आत सॉल्व्ह होऊ शकतो. ह्याच पद्धतीने क्वेश्चन पेपरची अरेंजमेंट असते. तुम्ही लास्ट 2013 पासून आतापर्यंतच्या ज्या क्वेश्चन पेपर जर बघितल्या तर त्यामध्ये फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 1 मिनिटाच्या आत मिळालं पाहिजे अशाच पद्धतीने क्वेश्चन सेट केलेले आहेत. कुठलीही क्वेश्चन पेपर तुम्ही चेक करून बघा. ठीक आहे. आता हे झालं. मी तुम्हाला सांगितलं की क्वेश्चन पेपर्स तुम्ही सगळ्यात पहिला फोकस जो असतो तुमचा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्यावर. क्वेश्चन पेपर जर तुम्ही 2013 पासून 2020 पर्यंतच्या क्वेश्चन पेपर्स वरती सगळ्यात पहिले तुम्ही त्यांना सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एक कॉन्सेप्ट किंवा एक आयडिया येते की MST CAT मध्ये प्रश्न विचारण्याची पद्धत ही कुठली असते. खूप हार्ड प्रश्न कधीच विचारले जात नाही या परीक्षेमध्ये, लक्षात ठेवा. या परीक्षेमध्ये तुमचा जो टाइम लिमिट आहे तुम्हाला 90 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे 45 मिनिट्स मध्ये तुम्हाला 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे केमिस्ट्रीचे. म्हणजे 1 मिनिटापेक्षा कमी जर असेल तर याचा अर्थ काठिण्य पातळी जी असेल ती खूप हाय लेवलची नाहीये. पुढे आता ह्या प्रत्येक सेक्शन मध्ये आता केमिस्ट्री जो आहे तो 3 सेक्शन मध्ये मोस्टली डिवाइड केला जातो 12वी साठी, 11वी 12वी साठी. फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री या 3 सेक्शन मध्ये मोस्टली केमिस्ट्री जो आहे तो डिवाइड केला जातो. यामध्ये मी तुम्हाला क्वेश्चन विचारण्याचा जो क्रम आहे किंवा किती क्वेश्चन्स विचारले जातात प्रश्नपत्रिकेमध्ये हा पॅटर्न दिलेला आहे. याच्यामध्ये प्लस मायनस 1 होऊ शकतो. फिजिकल मध्ये 16 विचारले जातील. एक वर्षाला तुम्हाला 16 विचारलेले दिसतील आणि दुसऱ्या वर्षाला ते 17 ही विचारलेले दिसतील. म्हणजे हा थोडासा एक त्याच्यामध्ये थोडासा ट्रेंड तुम्हाला बघायला मिळेल. कमी जास्त होऊ शकतात पण जनरली तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन जे असेल ते 16, 17 अशा पद्धतीने फिजिकल, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मध्ये बघायला. आता त्यामध्ये मुलांना एक भीती असते की फिजिकल्स मध्ये तर सर्व न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांनी 16 न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स विचारतील असं कधीच होणार नाही. 16 क्वेश्चन्स फिजिकलचे विचारतील पण 16 प्रश्नांमध्ये फक्त तुम्हाला 5 ते 6 प्रश्न असे असतील की जे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स तुम्हाला त्याच्यामध्ये सॉल्व्ह करायचे. 5 ते 6 प्रश्न आणि रेस्ट ऑफ द क्वेश्चन्स जे असतील ते
थिअरी बेस असतील, फिजिकलची जो थिअरी पार्ट असेल त्याच्या बेस क्वेश्चन, ही गोष्ट लक्षात ठेवा फिजिकल साठी. कारण न्यूमेरिकल मोस्ट ऑफ सर्व 16 न्यूमेरिकल जर तुम्हाला जर विचारले तर एका न्यूमेरिकलला सॉल्व्ह करण्यासाठी मिनिमम 1 मिनिट लागू शकतो, अशा टाइपचे क्वेश्चन्स असतात. आणि असे काही क्वेश्चन्स असतील की त्याला एका मिनिटापेक्षाही कमी टाइम लागतो, असे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे. पण मोस्ट ऑफ क्वेश्चन जे असेल ऍव्हरेज जर पकड तर 1+ एका मिनिटापेक्षा जास्त टाइम लागू शकतो. म्हणून बोर्डाने ही काळजी घेतलेली असते की तुम्हाला क्वेश्चन्स जे विचारायचे जे असतात फिजिकलचे ते 5 ते 6 क्वेश्चन पेपर चेक करून बघा तुम्ही मागच्या, त्यामध्ये तुम्हाला 6 मॅक्स टू मॅक्स 7 क्वेश्चन्स बघायला मिळतील फिजिकलचे, त्याच्यापेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला न्यूमेरिकल पार्ट मध्ये दिसणार नाही. नेक्स्ट, आता ऑर्गॅनिकचा जर विचार केला तर ऑर्गॅनिक मध्ये तुम्हाला कुठला पार्ट करणं गरजेचं आहे. तर ऑर्गॅनिक मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो तुम्ही नेम रिॲक्शन करणं महत्वाचं आहे. नेम रिॲक्शन म्हणजे काय? अल्डॉल कंडेन्सेशन नेम रिॲक्शन आहे, आयडोफॉर्म नेम रिॲक्शन आहे. अशा नेम रिॲक्शन तुम्हाला करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. नेम रिॲक्शन वरती ऍज इट इज तुम्हाला प्रश्न पडलेला असेल, त्यामध्ये फक्त मॉलिक्यूल ते चेंज करतात आणि मॉलिक्यूल किंवा स्ट्रक्चर चेंज करतात आणि त्याच्यावरती प्रश्न विचारला असतो. नेम रिॲक्शन सर्वात आधी करायचे. पहिला टार्गेट आपलं ऑर्गॅनिक साठी नेम रिॲक्शन. ज्यांचं ऑर्गॅनिक चांगलं आहे त्यांनी नेम रिॲक्शन सोडून रिएजंट्स वरती पण फोकस करायचं. रिएजंट्स म्हणजे तुम्हाला 2 टाईपचे रिएजंट दिले जातात, ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग रिएजंट्स. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो, which of the following molecule can reduce by this reagent, which of the following molecule can be oxidized by this reagent. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील आणि त्यावेळेस तुमचे जर रिएजंट्स व्यवस्थित असतील तर तुम्ही ऑर्गॅनिक मध्ये नेम रिॲक्शन रिएजंट ह्या बेसिस वरती ऑर्गॅनिकचा जो सेक्शन असेल तो पूर्णपणे व्यवस्थित सॉल्व्ह करू. नेक्स्ट जो आहे तो थर्ड पार्ट, दॅट इज इनऑर्गॅनिक सेक्शन. इनऑर्गॅनिक सेक्शन मध्ये पण तुम्हाला 16 ते 17 क्वेश्चन्स बघायला मिळतील. इनऑर्गॅनिक पार्ट मध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे करून जाण्यासारखा पार्ट जो आहे तो आहे पिरियॉडिक टेबल. पिरियॉडिक टेबल तुम्ही जितका चांगला कराल तितके तुम्हाला जास्त मार्क्स मिळतील. आणि हा फॅक्ट ओरिएंटेड पार्ट आहे, फॅक्च्युअल पार्ट आहे. फॅक्च्युअल पार्ट म्हणजे याचा जो डेटा बुक्स मध्ये दिलेला आहे तो डेटा तुम्हाला ऍज इट इज विचारला जातो. म्हणून इनऑर्गॅनिक मध्ये जास्तीत जास्त स्कोर मुलांचा होतो. इनऑर्गॅनिक मध्ये फॅक्च्युअल क्वेश्चन्स मोस्टली विचारले जातात. त्यासाठी तुम्ही पिरियॉडिक टेबल हा व्यवस्थितपणे करून ठेवायचा. 11वीचा एक टॉपिक आहे इनऑर्गॅनिकचा, केमिकल बॉन्डिंग. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याला जितकं चांगल्या पद्धतीने तुम्ही स्टडी कराल तितक्याच चांगल्या पद्धतीने तुम्हाला इनऑर्गॅनिकचे मार्क्स मिळतील. इनऑर्गॅनिक मध्ये क्वेश्चन विचारण्याचा जो पॅटर्न आहे तो क्वेश्चन विचारण्याचा पॅटर्न अशा पद्धतीने असतो. जर तुम्ही रेडॉक्स रिॲक्शन जर कन्सिडर केली तर ऑक्सिडेशन स्टेट विचारली जाते. जर तुम्ही केमिकल बॉन्डिंगचा विचार जर केला तर केमिकल बॉन्डिंग मध्ये तुम्हाला विचारण्याचा जो क्रम असेल तो कशा पद्धतीने असेल, एक तर तुम्हाला आयसोमॉर्फस म्हणजे काय, कुठले सबस्टन्स आयसोमॉर्फस आहे, कुठले सबस्टन्स पॉलिमॉर्फस आहेत, या पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतात. त्यानंतर किती टाइपचे बॉन्ड्स या मॉलिक्यूल मध्ये एक्झिस्ट करतात, सिग्मा बॉन्ड्स किती आहेत, पाय बॉन्ड्स किती आहेत. त्यासाठी तुम्हाला स्ट्रक्चरला व्यवस्थितपणे स्टडी करावे. जेवढे मॉलिक्यूलचे स्ट्रक्चर्स तुम्हाला केमिकल बॉन्डिंग मध्ये दिलेले त्यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चर्स व्यवस्थितपणे स्टडी करावे. आणि थर्ड इम्पॉर्टंट जो फॅक्ट आहे केमिकल बॉन्डिंगचा तो आहे हायब्रिडायझेशन. मॉलिक्यूल मध्ये हायब्रिडायझेशन ही कॉन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट मानली जाते आणि त्यामध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ क्वेश्चन्स विचारले जातात. या 3 फॅक्टर्स वरती इनऑर्गॅनिकचे तुम्हाला मोस्टली क्वेश्चन्स विचारले जातात. आणि काही ठिकाणी तुम्हाला इनऑर्गॅनिकचे रिॲक्शन्स पण बघायला मिळतात. रिॲक्शन्स म्हणजे काय तर इनऑर्गॅनिकच्या रिॲक्शन्स म्हणजे तुम्हाला डी ब्लॉक मधल्या काही रिॲक्शन्स, बी ब्लॉक मधल्या काही रिॲक्शन्स विचारले जातात. तुम्हाला जर रिएजंट्स व्यवस्थितपणे कळत असतील तर ह्या सर्व रिॲक्शन्स खूप सोप्या असतात. लक्षात ठेवा, खूप सोप्या रिॲक्शन असतात आणि मेन या फॅक्च्युअल्स असतात. याच्यामध्ये बदल होत नाही.
ऑर्गॅनिक मध्ये तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात की चेंजेस होऊ शकतात, पण इनऑर्गॅनिक मध्ये चेंजेस होत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. हा पॅटर्न विचारा. आता आपण फिजिकल केमिस्ट्री बद्दल डिस्कस करतो. फिजिकल केमिस्ट्री मध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की फिजिकल केमिस्ट्री मोस्ट ऑफ स्टुडंट्सला सोपा जातो, आणि सोपा जाण्याचं कारण आहे की त्या पार्ट मध्ये तुम्हाला हेल्प होते फिजिक्सची. फिजिक्सची खूप मोठी हेल्प तुम्हाला तिथे होते, त्यामुळे तो पार्ट जो आहे तो तुम्हाला इझी जातो. आता त्यामध्ये आपल्याला जो इझी जातो त्यामध्ये काही पॉइंट्स जे आहेत ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे की तुम्हाला काय कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे आणि कुठल्या गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजे, कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे आणि कुठल्या गोष्टी नाही करायच्या हे लक्षात ठेवायचं. आता पहिली गोष्ट, तुमचा सर्वांचा 12वीचा अभ्यास चांगला झालेला असेल. मोस्ट ऑफ स्टुडंट्स आता 12वी आत्ताच झाली आहे, त्यामुळे सगळे टॉपिक तुमच्या टच मध्ये असतील, आणि टच मध्ये असल्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी 12वीचे टॉपिक्स येत असतील असं मला वाटतं. आता टॉपिक्स मध्ये मी फिजिकल केमिस्ट्री पासून पुन्हा सुरुवात करतो. फिजिकल केमिस्ट्री, आता याच्यामध्ये प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे ती कुठली आहे, तर 12वीचा पार्ट, कारण की 12वीच्या पार्ट मध्ये तुम्हाला 40 प्रश्न विचारले, म्हणजे याचा अर्थ खूप जास्त वेटेज 12वीला दिलेले आहे. 11वीचं वेटेज त्या तुलनेने कमी. ठीक आहे, तर फिजिकल मध्ये तुम्हाला दिलेले टॉपिक सॉलिड स्टेट. यामध्ये तुम्ही काय काय केलं पाहिजे, तर यामध्ये तुमचं पहिलं काम आहे तुम्हाला ब्रेवाइज प्रॅक्टिस. डू नॉट डू एनिथिंग ऑन द बोर्ड. स्क्रीन वरती तुम्ही काही करू नका. भूषण, डू नॉट ड्रॉ एनिथिंग ऑन द बोर्ड. सर जे ऑप्शन आहे मोर मध्ये जाऊन तो ऑप्शन ऍक्टिव्हेट करा. अनोटेशनचा मोर जो आहे तो ऑप्शन ऑफ करा. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, कृपया हे जे लेक्चर सुरू आहे याच्यामध्ये तुमचाच फायदा आहे, आणि परत जर अशा ऍक्टिव्हिटी दिसल्या तर त्या विद्यार्थ्याला मीटिंग रूम मधून रिमूव्ह करण्यात येईल प्लीज. सर अनोटेशन्स बंद करा विद्यार्थ्यांसाठी. ओके, थँक्यू सर. ओके, नाव से सॉलिड स्टेट मध्ये तुम्हाला विचारले जाणारे मोस्ट ऑफ क्वेश्चन जे असतील ते कुठल्या पॅटर्नचे असतात हे लक्षात घ्या. तुम्हाला आधी मी जे सांगितलंय, खूप हार्ड क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या मागे लागायचं नाही. मोस्ट ऑफ स्टुडंट्स, आता तुमच्यापैकी काही विद्यार्थी जेईची तयारी करत असतात. जेईचा जो क्वेश्चन विचारण्याचा जो पॅटर्न आहे आणि सीएटीचा जो क्वेश्चन विचारण्याचा पॅटर्न आहे तो डिफरंट आहे. लक्षात घ्या, सीएटी हे तुम्हाला फक्त एका मार्कासाठी एक प्रश्न विचारले, आणि जेई मध्ये तुम्हाला एका क्वेश्चन साठी 4 मार्क. वेटेज जास्त आहे, त्यामुळे याच्यामध्ये टफनेस पण तुम्हाला जास्त बघायला मिळते जेई कम्पॅरेटिव्हली आपण सीएटी बरोबर त्याचं कंपॅरिझन केलं. तर त्यामुळे तुम्ही पहिला फोकस, तुम्ही सॉलिड स्टेट जर तुम्ही अभ्यास केला असेल तर त्यामध्ये कुठले टॉपिक्स तुम्ही पहिले बघितले गेले पाहिजे. तर टॉपिक्स बघताना तुम्ही एक काळजी घ्यायची आहे की मला जे क्वेश्चन पेपर्स मध्ये मोस्टली विचारले जातात त्याला सगळ्यात पहिले आपलं रीड करणं हे आपलं सगळ्यात पहिले काम. मोस्टली तुम्हाला त्या आधी सांगितलं की 2013 पासून ते 2020 पर्यंत जे क्वेश्चन पेपर दिलेले आहेत त्यामध्ये सॉलिड स्टेट वरती कुठले प्रश्न विचारले गेलेले ते तुम्ही सगळ्यात पहिले काढून घ्या. सगळ्यात सोपं, त्यावरून तुमच्या एक लक्षात येऊन जातं की प्रत्येक टॉपिक वरती क्वेश्चन विचारण्याचा जो पॅटर्न आहे तो कशा पद्धतीचा आहे. खूप हार्ड लेवल असते की क्वेश्चनची, तर बिलकुल नाही. बिलकुल क्वेश्चन हार्ड नसतात हे लक्षात घ्या. पहिले क्वेश्चन विचार हार्ड का नसतात तर तुम्हाला मी आधीच सांगितलंय, टाइम जो आहे तुम्हाला फक्त 90 मिनिटं दिलेली आहे, आणि 90 मिनिटांमध्ये 45 मिनिटं तुम्ही केमिस्ट्रीला देणार. 45 मिनिटं हे केमिस्ट्रीला आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचे 50. लक्षात घ्या, त्यामुळे खूप जास्त हाय लेवलचे प्रश्न याच्यामध्ये नसतात. ओके, आता बघा मी याच्यामध्ये सांगतो सॉलिड स्टेट मध्ये तुम्हाला कुठल्या टाईपचे प्रश्न विचारले. तर तुम्ही याच्या आधी तुम्ही बघितलं असेल
की सॉलिड मध्ये तुम्ही SC सिंपल क्युबिक, BCC, FCC या टाइपचे युनिट सेल स्टडी केलेले असतात. तर तुम्हाला कुठलाही एक ऍटम दिला जातो, सपोज एक्झाम्पल सोडियम दिलेला आहे, तुम्हाला विचारलं जातं विच ऑफ द फॉलोइंग ऍटम शोज BCC युनिट सेल, अशा टाइपचे एक्झाम्पल्स विचारले जातात. याच्यामध्ये पण हा पण एक फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. म्हणजे हा प्रश्न चेंज होत नाही. तर मी जर सपोज सांगितलं अल्कली मेटल्स, तर अल्कली मेटल्स मध्ये पहिला ग्रुप जो आहे फर्स्ट ग्रुप, त्यामध्ये सर्व तुम्हाला एलिमेंट्स BCC सापडतात, सर्व एलिमेंट्स BCC टाइपचं युनिट सेल स्ट्रक्चर दाखवतात, लक्षात घ्या. तर हे काय फॅक्च्युअल डेटा आहे, फॅक्च्युअल डेटा आहे. तर तुम्हाला फर्स्ट ग्रुप, सेकंड ग्रुप आणि डी ब्लॉक एलिमेंट्स वरती मोस्टली अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले दिसतील. कुठल्या टाइपचा एलिमेंट आहे की जो, कुठला एलिमेंट आहे की जो BCC युनिट सेल दाखवतो, युनिट सेल स्ट्रक्चर दाखवतो, किंवा कुठला जो आहे तो FCC दाखवतो, या टाइपचे तुम्हाला प्रश्न तिथे बघायला मिळतील. तर हा जो आहे हा फॅक्च्युअल डेटा आहे. फॅक्च्युअल डेटा आहे तर याचा अर्थ काय, तर तुमचं पहिलं काम आहे पिरियॉडिक टेबल घेणं. पिरियॉडिक टेबल, या पिरियॉडिक टेबल मध्ये हा फॅक्ट आहे, याच्यामध्ये चेंज होत नाही. आणि पिरियॉडिक टेबल मध्ये इतकी सुंदर अरेंजमेंट दिलेली आहे की तुम्ही एकदा जरी बघितलं की यामध्ये युनिट सेलचे असतील, ते युनिट सेल लक्षात ठेवण्यासाठी एकदम छान पद्धतीने पिरियॉडिक टेबलची अरेंजमेंट केलेली आहे. पिरियॉडिक टेबल मध्ये पहिला ग्रुप जो आहे तर त्याच्यामध्ये सगळे BCC आहे. सेकंड ग्रुप जर बघितलं तर त्याच्यामध्ये HCP, देन BCC, देन अगेन HCP अशी अरेंजमेंट दिसते. आणि मोस्ट ऑफ द डी ब्लॉक एलिमेंट शोज BCC युनिट सेल स्ट्रक्चर. हा फॅक्च्युअल डेटा आहे. पिरियॉडिक टेबल काढून घ्यायचा आणि पिरियॉडिक टेबल मध्ये फर्स्ट ग्रुप, सेकंड ग्रुप आणि डी ब्लॉक एलिमेंट्स यांचे युनिट सेल्स तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचे. फॅक्च्युअल डेटा ऍज इट इज तुम्हाला विचारला जातो. फर्स्ट पार्ट. सेकंड पार्ट सॉलिड स्टेट मध्ये विचारला जाण्याचा काय असणार. सॉलिड स्टेट मध्ये एकच आहे की जो न्यूमेरिकल पार्ट ओरिएंटेड क्वेश्चन्स विचारला जातो, आणि तुम्ही बोर्डला पण तो बघितला असेल, डेन्सिटी. डेन्सिटी ओरिएंटेड पार्ट न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स तुम्ही मोस्ट ऑफ टाइम सॉल्व्ह केले असतील. डेन्सिटी ओरिएंटेड युनिट सेलची डेन्सिटी तुम्हाला कॅल्क्युलेट करायला विचारली असेल. डेन्सिटी मीन्स नथिंग बट मास अपॉन व्हॉल्यूम. फिजिक्स मध्ये तुम्ही याला खूप वेळा बघितलेला असेल, मास अपॉन व्हॉल्यूम. हा फॉर्म्युला इथे यूज केलेला आहे. आणि याच्यामध्ये पण तुम्हाला युनिट सेलचं मास जर कॅल्क्युलेट करता येत असेल, व्हॉल्यूम जर युनिट सेलचं कॅल्क्युलेट करता येत असेल, तर डेन्सिटी तुम्हाला इझिली. मी पुन्हा सांगतो, क्वेश्चन पेपर सेट करताना अशाच पद्धतीने क्वेश्चन पेपर सेट केलेला असतो की तुमचं आन्सर लवकरात लवकर मिळालं पाहिजे. अशाच पद्धतीने क्वेश्चन पेपर सेट केलेला असतो. त्यामुळे तुम्ही जे पण नंबर दिसत असतील त्या नंबरला डिव्हिजन किंवा त्यांचं मल्टिप्लिकेशन खूप इझिली होऊ शकतं, अशाच टाइपचे क्वेश्चन्स विचारले जातात. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, सो याच्यामध्ये डेन्सिटी ओरिएंटेड एक प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो. त्यानंतर रेडियस रिलेशन. रेडियस वरती पण तुम्हाला प्रश्न विचारलेले बघायला मिळतील. रेडियस वरती आणि याचे प्रश्न विचारण्याची जी पॉसिबिलिटी ती डेन्सिटी पेक्षा थोडीशी कमी आहे. आणि थर्ड पॉसिबिलिटी जी आहे सॉलिड स्टेट वरती क्वेश्चन विचारण्याची, ती असते दॅट इज प्रॉपर्टीज. तर तुम्हाला मॅग्नेटिक प्रॉपर्टीज जे आहे त्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज वरती तुम्हाला प्रश्न बघायला मिळतील. ठीक आहे, मॅग्नेटिक प्रॉपर्टी लक्षात ठेवायचं. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज जे असेल याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स बघायला मिळतील. हा जो आहे हा पॅटर्न तुमच्या लक्षात ठेवायचा आहे. याच्या बाहेर जायचं नाहीये, आणि जायचं असेल, जात असाल तर लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला खूप हाय लेवलची क्वेश्चन पेपर येत नाही. तुम्ही जेईचा पॅटर्न तिथं कन्सिडर, म्हणजे जेईची जी 4 मार्क्सचा जो पॅटर्न कन्सिडर करत असाल तर त्या लेवलचा क्वेश्चन येत नाही. त्यापेक्षा थोडा लेवल जो असेल तो कमी असेल. हा, पण जेई मध्ये जे सोपे क्वेश्चन असतील त्या टाइपचे क्वेश्चन इथे बघायला मिळतील. हे लक्षात ठेवायचं. जेई मध्ये जे सोपे क्वेश्चन असतील त्या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला इथे बघायला नक्की मिळतील. लक्षात ठेवा. ओके, सो हा जो आहे तो फिजिकल मधला जो पार्ट दॅट इज सॉलिड स्टेट. त्यानंतर दुसरा जो पार्ट आपण डिस्कस करणार आहोत दॅट इज सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी जर विचारलं
तर हा पण एक सोपा पार्ट आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला कुठला पार्ट बोर्डने रिड्यूस केलेला आहे त्याला तुम्ही स्किप करा. बोर्डनी आय थिंक वेंट ऑफ फॅक्टर जो आहे तो पार्ट स्किप केलेला आहे. तो पार्ट तुम्ही स्किप करू शकता. तुम्हाला त्यावरती क्वेश्चन बघायला मिळणार नाही कारण की तुम्हाला तसं सर्क्युलर मध्ये दिलेलं आहे. जे पार्ट बोर्डने रिड्यूस केलेले आहेत त्याच्यावरती क्वेश्चन बघायला मिळणार. पण सेफर साइड द न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स म्हणून वेंट ऑफ फॅक्टरचं इक्वेशन ऍटलीस्ट माहिती असलं पाहिजे म्हणून तुम्ही इक्वेशन तुम्ही करून जा. जर सपोज अशा पद्धतीने जर क्वेश्चन पेपर सेट केला गेला की आम्हाला त्या पद्धतीने क्वेश्चन विचारला गेला होता तर एक सेफर साइड की आपल्याला माहिती असावं. ओके, सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये कुठले क्वेश्चन विचारले जातात? तर सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये पहिली कंडिशन तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन वरती प्रश्न विचारले जातात. म्हणजे मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी याच्यावरती मोस्टली क्वेश्चन्स विचारले जातात. मोल फ्रॅक्शन, राउल्स लॉ, आयडियल सोल्युशन, नॉन आयडियल सोल्युशन, विच ऑफ द फॉलोइंग शोज, त्याच्यावरती जे बेसिक टर्म जे आहेत डेल्टा एच इज इक्वल टू 0, डेल्टा व्ही इज इक्वल टू 0, दॅट कंडिशन इज ओबे, देन दॅट सोल्युशन इज कॉल्ड एज आयडियल सोल्युशन. अशा टाइपचे सोप्या कॉन्सेप्ट तुम्हाला बघायला मिळतील सोल्युशन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये. सेकंड, न्यूमेरिकल पार्ट मध्ये तुम्हाला 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहेत. सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या 4. तर सोल्युशन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या 4 प्रॉपर्टीज दॅट इज वेपर प्रेशर, then elevation in boiling point, depression in freezing point and osmotic pressure. याच्यावरती तुम्हाला न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स विचारले जातात. फिजिकलचा जो पार्ट आहे त्याच्यावरती आपण त्याच्यामध्ये कुठल्या टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह विचारले जातात याच्यावरती पण डिस्कस करणार आहोत. मी पहिले तुम्हाला पॅटर्न सांगतोय की क्वेश्चन तुम्हाला कुठला पार्ट करून गेलं पाहिजे, तो कंपल्सरी तो करूनच जायचा आहे आणि त्या व्यतिरिक्त जो पार्ट असेल तुम्ही स्किप केला तरी चालेल असं सांगतोय. म्हणजे त्याला प्रायोरिटी जी असेल ती खूप कमी असेल पण मोस्ट प्रायोरिटी असेल ते तुम्हाला करून जायचंय. सोल्युशन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये आयडियल, नॉन आयडियल सोल्युशन, त्यामध्ये हेनरीज लॉ, राउल्स लॉ, देन 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, वेपर प्रेशर, ऑस्मोटिक प्रेशर, इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट अँड डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. हे 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज व्यवस्थित करून जायचे. त्यावरती जर विचारलेले न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स असतील त्यामध्ये फक्त तुम्हाला फॉर्म्युला अप्लाय करता आला पाहिजे आणि फॉर्म्युला अप्लाय करून आन्सर कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. अशाच पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स बघायला मिळतील. एकापेक्षा जास्त टर्म्स तुम्हाला तिथे विचारल्या जाणार नाही हे लक्षात ठेवा. ओके, नाव सी आता याच्यामध्ये पुढे तुम्हाला दुसरा जो टॉपिक दिला जातो दॅट इज आफ्टर सोल्युशन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. त्यामध्ये तुम्ही सांगू शकता की थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिकला खूप व्यवस्थित करून जायचं. हा फिजिकलचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, लक्षात ठेवायचं. फिजिकलचा इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे थर्मोडायनामिक्स. व्यवस्थित करून जायचं. त्याच्यामध्ये छोट्या कॉन्सेप्ट पण तुम्ही व्यवस्थित करून जा कारण की हा जो लेसन आहे या लेसन वरती कमीत कमी 3 ते 4 क्वेश्चन प्रत्येक तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये बघायला मिळतील. 3 ते 4 क्वेश्चन हमखास असतो त्याच्यावरती आणि त्यामध्ये पॅटर्न त्यांचा फिक्स ठरलेला आहे आणि त्या पॅटर्न मध्ये एक पॅटर्न फिक्स असतो. वर्क डन वरती तुम्हाला प्रश्न विचारतो. वर्क डन कॅल्क्युलेट करण्यासाठी क्वेश्चन फिक्स आहे, पॅटर्न चेंज होत नाही, सेम पॅटर्न आहे. क्वेश्चन पेपर तुम्ही लास्ट 2030 टू 2020 पर्यंत चेक करून बघा, तुम्हाला फिक्स पॅटर्न वरती क्वेश्चन बघायला मिळतील. डब्ल्यू वर्क डन कॅल्क्युलेट करण्यासाठी प्रश्न विचारले, सोपे प्रश्न. त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये काय करणार आहात वर्क डन नंतर, तर याच्यामध्ये तुम्ही करायचं आहे जे तुम्हाला प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. प्रॉपर्टीज कुठल्या? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी याचे एक्झाम्पल्स व्यवस्थित करून जायचे. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी याचे एक्झाम्पल्स व्यवस्थित करून जायचे. त्यानंतर वेगवेगळ्या 4 प्रोसेसेस तुम्हाला दिलेल्या आहेत. 4 प्रोसेसेस ॲडियाबॅटिक, आयसोथर्मल, देन आयसोकोरिक, आयसोबेरिक या प्रोसेसेस करून जायच्यात आणि ह्या प्रोसेस मध्ये कुठल्या टर्मची व्हॅल्यू 0 आहे, कुठल्या टर्मची व्हॅल्यू नॉन 0 आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे व्यवस्थित. ही कंडिशन तुम्हाला तिथे अप्लाय करायची. त्यानंतर तुम्हाला विचारल्या जाण्याची पॉसिबिलिटी जी असते मोस्टली ती आहे एन्थाल्पीवर. एन्थाल्पी चेंज, डेल्टा एच. डेल्टा एच वरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तर डेल्टा एच ची व्हॅल्यू कधी डेल्टा एच इज इक्वल टू
QP कधी असतो, ज्यावेळेस प्रेशर कॉन्स्टंट असेल. डेल्टा एच म्हणजे काय असतं, डेल्टा यू प्लस बी डेल्टा व्ही, ही जी कंडिशन असेल, हे जे इक्वेशन असेल ते तुम्हाला माहिती असेल, तर तुमच्या लक्षात येऊन जाईल कॉन्स्टंट प्रेशरला डेल्टा एच इज इक्वल टू QP हे तुम्हाला रिलेशन मिळून जाईल. ओके, सेकंड कंडिशन जी आहे याच्यामध्ये तुम्हाला जर ज्यावेळेस तुम्ही गॅस फेज मध्ये रिएक्शन स्टडी करतात त्यावरती तुम्हाला एक प्रॉब्लेम विचारला जातो वर्क डन वर, आणि तो प्रॉब्लेम म्हणजे कुठला प्रॉब्लेम असतो, तो खूप सोपा प्रॉब्लेम असतो. वर्क डन तुम्हाला कॅल्क्युलेट करायला विचारलं जातं, आणि त्या वर्क डन मध्ये तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायला विचारलं जातं, तर तो फॉर्म्युला तुमच्या सर्वांच्या लक्षात असेल, W इज इक्वल टू मायनस डेल्टा एन गॅस RT, यावरती तुम्हाला प्रॉब्लेम विचारला जातो. खूप सोपा प्रॉब्लेम असतो, तोही तुमच्या लक्षात येऊन जाईल. मी जे सांगतोय ते तुम्ही फक्त एक व्यवस्थित 1 बाय 1 डिक्टेट करून ठेवा, आणि डिक्टेट केल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की प्रश्न विचारण्याचा क्रम जो आहे तो कशा पद्धतीने, कुठल्या बेसिसवरती, त्या कुठल्या पॅटर्न वरती त्यांनी प्रश्न विचारलेले ते तुमच्या लक्षात येऊन जाईल व्यवस्थित. नेक्स्ट, आता थर्मोडायनामिक्स मध्ये थर्मोकेमिस्ट्री करायचं कसं, तर मी तुम्हाला सांगेल थर्मोकेमिस्ट्री बोर्ड लेवल साठी ठीक आहे, सीएटी लेवल साठी तुम्ही थर्मोकेमिस्ट्री अवॉइड केलं तरी चालेल. का, किंवा तुम्ही एक जस्ट ओव्हरलुक करा त्याला. रिझन काय, कारण की त्याच्यामध्ये जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते एकापेक्षा जास्त स्टेप्स मध्ये होणारे कॅल्क्युलेशन्स, आणि एकापेक्षा जास्त स्टेप्स मध्ये होणारे कॅल्क्युलेशन्स म्हणजे काय, जास्त टाइम, आणि जास्त टाइम म्हणजे याचा अर्थ जो क्वेश्चन पेपरचा जो पॅटर्न आहे त्याला थोडासा रूल आउट करतो. त्यामुळे जास्त स्टेप्स मध्ये ज्या प्रश्नांचे आन्सर्स निघत असतील ते आन्सर्स मोस्टली तुम्ही अशा पॅटर्नला थोडंसं अवॉइड करा. एकापेक्षा जास्त स्टेप्स मध्ये विचारले प्रश्न त्याला थोडंसं स्किप करा, म्हणजे तुम्हाला एका स्टेप मध्ये रिएक्शन आन्सर मिळेल याच्यावरती तुमचा पहिला फोकस असला पाहिजे. एका स्टेप मध्ये आन्सर मिळाला पाहिजे, फॉर्म्युला अप्लाय केला आन्सर मिळाला पाहिजे, फक्त व्हॅल्यू पुट करायचे आन्सर मिळाला पाहिजे. असे क्वेश्चन्स मोस्टली तुम्ही सॉल्व्ह करायचे, त्यापेक्षा वेगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं मागे लागायचं. आणि खूप काहींचा अभ्यास खूप झालेला असेल, चांगला असेल, मग त्यांनी जर ह्या गोष्टीकडे तुम्ही वळलं तर काही हरकत नाही. पण माझा पहिला प्रेफरन्स असेल की असे क्वेश्चन्स पहिले तुम्ही सिलेक्ट करा की ज्या क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला कमीत कमी स्टेप्स मध्ये आन्सर्स मिळत आहेत, अशा स्टेप्स वरती तुम्ही पहिले फोकस करा. ओके, त्यानंतर आपल्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा जो पॅटर्न, याच्यावरती जर क्वेश्चन्स विचारले गेले तर काय क्वेश्चन्स विचारले जातात इलेक्ट्रोकेमिस्ट्रीवरती, तर इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं तुम्हाला सेल बद्दल माहिती विचारली जाईल. सेल बद्दल माहिती म्हणजे काय, कुठल्या इलेक्ट्रोड वरती कुठला गॅस रिलीज होतो, एनोड वरती कुठली रिएक्शन होते, कॅथोड वरती कुठली रिएक्शन होते, या टाइपचे प्रश्न विचारले जाते. किंवा एनोड वरती काय रिलीज होतो, कॅथोड वरती कुठला कंपाऊंड रिलीज होतोय, किंवा कुठला कंपाऊंड डिपॉझिट होतोय, अशा टाइपचे प्रश्न तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये सेल वरती विचारले. त्यानंतर सेल रिप्रेझेंटेशन वरती पण प्रश्न बघायला मिळतील. सेल रिप्रेझेंटेशन मध्ये प्रश्न जे असतात, सेल रिएक्शन तुम्हाला दिली जाईल, आणि सेल रिएक्शन दिल्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की ह्या सेल रिएक्शन मध्ये कुठला पार्ट जो आहे तो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतोय, आणि रिएक्शनचा कुठला एंड जो आहे तो रिड्युसिंग रिएजंट म्हणून काम करतोय. अशा टाइपचे पण प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. लक्षात घ्या. तर तुमचा एक क्वेश्चन विचारण्याचा जो पॅटर्न आहे, तो क्वेश्चन विचारण्याचा पॅटर्न मी तुम्हाला इथं सांगतो, लक्षात. सेकंड जो आहे, सेल नंतर तुम्ही नर्स इक्वेशन जे आहे ते नर्स इक्वेशन व्यवस्थित केलं असेल बोर्डला. नर्स इक्वेशन वरती तुम्हाला एक छोटासा प्रॉब्लेम विचारला जातो. नर्स इक्वेशन वरती नर्स इक्वेशन अप्लाय करायचंय आणि तुम्हाला आन्सर कॅल्क्युलेट करायचं. आणि तुम्हाला सीएटी मध्ये लॉग टेबल हे तुम्हाला दिलेलं असतं. लॉग टेबल हे तुम्हाला दिलेलं असतं, त्याच्यामुळे तुम्हाला लॉग साठी जास्त घाबरण्याची गरज नाही. लॉगच्या व्हॅल्यू तुमच्या जवळ असतात, आणि लॉग पण अशाच नंबरचे दिलेले किंवा विचारलेले असतात की जे इझी असते, आणि त्याचं मल्टिप्लिकेशन किंवा ऍडिशन सबट्रॅक्शन करताना लवकरात लवकर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल अशा पद्धतीने व्हॅल्यूज ऍड केलेले असतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पुढे जाऊ. पुढे आपण जाताना आपण हे बोलू शकतो की क्वेश्चन पेपर मध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये फॅरेडेचे जे लॉज आहे, फॅरेडेज फर्स्ट लॉ, फॅरेडेज सेकंड लॉ, याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारले गेले. फॅरेडेज फर्स्ट लॉ, फॅरेडेज सेकंड लॉ, याच्यावरती तुम्हाला मोस्ट ऑफ क्वेश्चन्स बघायला मिळतील क्वेश्चन्स पेपर मध्ये.
तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन पेपर्स मध्ये क्वेश्चन पॅटर्न जो असेल तो इझी असेल हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण नेक्स्ट जो आहे दॅट इज केमिकल कायनेटिक्स. केमिकल कायनेटिक्स मध्ये तुम्ही काय करणार आहे? तर केमिकल कायनेटिक्स मध्ये पहिलं तुम्हाला ऑर्डर तुम्हाला माहिती असली पाहिजे. रिएक्शन तुम्हाला दिली जाईल आणि विचारलं जाईल ही रिएक्शन कुठल्या ऑर्डरची आहे. आणि मोस्ट ऑफ प्रॉब्लेम जे असतील तुम्हाला क्वेश्चन पेपर्स मध्ये बघायला मिळतील ते फर्स्ट ऑर्डर केमिकल कायनेटिक्स वरती बघायला मिळतील. म्हणजे तुमचं जे इक्वेशन आहे K is equal to 2.303 by T log to the base 10 A naught by AT हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशन वरती तुम्हाला मोस्ट ऑफ प्रॉब्लेम्स बघायला मिळतील. आणि सेकंड प्रश्न विचारण्याची जी पॉसिबिलिटी असते ती असते हाफ लाईफ पिरियड वरती. फर्स्ट ऑर्डर व्यवस्थित करून ठेवायचे. फर्स्ट ऑर्डरचे जे सिंपल प्रॉब्लेम्स आहेत की जे वन स्टेप और मोर दॅन वन स्टेप म्हणजे टू स्टेप त्याच्या पुढे जायचं नाही, त्याच्या पुढचे क्वेश्चन्स करायचे नाही, कारण एवढ्या हार्ड लेवलला क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन टाकले जात नाही. दोन स्टेप मध्ये बस झालं, त्याच्यापेक्षा पुढच्या क्वेश्चनला हात दाबायचा नाही. दोन स्टेप मध्ये आन्सर आलं पाहिजे. सो फर्स्ट ऑर्डर, त्यानंतर तुम्हाला फर्स्ट ऑर्डर मध्ये हाफ लाईफ पिरियड वरती व्यवस्थित क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. त्यानंतर आरएनएस इक्वेशन आणि आरएनएस इक्वेशन वरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात ऍक्टिव्हेशन एनर्जी. आरएनएस इक्वेशन त्यावरती तुम्हाला प्रश्न बघायला मिळतील. सो केमिकल कायनेटिक्स मध्ये तुम्हाला ऑर्डर, मॉलिक्युलॅरिटी, त्यानंतर युनिट्स, फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचे युनिट, सेकंड ऑर्डर रिएक्शनचे युनिट, झिरो ऑर्डर रिएक्शनचे युनिट्स म्हणजे रेट कॉन्स्टंटचे युनिट्स तुम्हाला विचारले जातात. याच्यावरती तुम्ही व्यवस्थित बघून जायचं. त्यानंतर आरएनएस इक्वेशन व्यवस्थित करून जायचं, आरएनएस इक्वेशनला व्यवस्थित बघून जा. त्यानंतर हाफ लाईफ पिरियड फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन तेही व्यवस्थित तुम्हाला बघावं लागेल. सो हा जो पार्ट आहे फिजिकल केमिस्ट्रीचा जो की तुम्हाला 12th मध्ये दिलेला होता, त्यावरती कुठल्या पद्धतीचे क्वेश्चन्स आतापर्यंत विचारले गेलेले आहेत त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती दिली. आता आपण जे क्वेश्चन्स मी जे बोलतोय की सर असं होतं का? येस, असंच होतं. असं का होतं तर तेही बघू आपण. काही क्वेश्चन पेपर्स जे आहेत क्वेश्चन पेपर्सला मी तुमच्या सोबत शेअर करतोय. काही क्वेश्चन जे आहेत ते तुमच्या सोबत शेअर करतोय आणि ते क्वेश्चन जे असेल ते क्वेश्चन्स आपण ऍज इट इज क्वेश्चन पेपर मधून तुम्हाला बघायला मिळतील. 2013 पासून ते 2020 पर्यंतचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत त्यामध्ये मी जे बोलतोय त्याच पद्धतीने क्वेश्चन्स उचलले गेलेले आहेत किंवा टाकले गेले आहेत. ठीक आहे, तर मी पहिला जो पार्ट आहे तो तुमच्या सोबत शेअर करतो. फिजिकल केमिस्ट्री बघा. क्वेश्चन बघितल्यानंतर तुमचे लक्ष देऊन जाईल सर तुम्ही जे सांगताय ते बरोबर आहे की चुकीचं आहे. तर हा क्वेश्चन जो आहे तो मी 2016 ची क्वेश्चन पेपर आहे तुमची सीईटी ची, त्याच्यामधून घेतलेला प्रश्न आणि इतका सोपा प्रश्न आहे की त्या क्वेश्चनला तुम्ही वन स्टेप मध्ये सॉल्व्ह करू शकता. वन स्टेप मध्ये, याला वन स्टेप मध्ये सॉल्व्ह करू शकता. काय करायचं या क्वेश्चन मध्ये बघा बरं. तुम्हाला वर्क डन कॅल्क्युलेट करायचं. वर्क डन कॅल्क्युलेट करताना तुम्ही कुठल्या रिएक्शनला करतायत ते बघा. तर तुम्ही कंबशन रिएक्शन करतायत, राईट. इथे तुम्हाला पर्टिक्युलरली मेन्शन केलेलं आहे वर्क डन ड्युरिंग कंबशन रिएक्शन of 9 into 10 raised to minus 2 kg of ethane C2H6 gas at 300 Kelvin is. R ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 8.314 joule per degree per mole. Atomic masses of carbon hydrogen are given that is 12 and 1 respectively. आणि तुम्हाला आन्सर विचार. आता मुलांना ज्यांना माहिती आहे की हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा आहे त्यांच्यासाठी हे सोपं आहे, पण ज्यांना माहितीच नाही त्यांच्यासाठी बघा सगळ्यांना कंबशन रिएक्शन आली पाहिजे याच्यासाठी. म्हणजे हा कंबशन रिएक्शन म्हणजे कुठल्या लेसनचा पार्ट आला? हायड्रोकार्बनचा. म्हणजे बघा क्वेश्चन जे असेल ते एका लेसनला कशा पद्धतीने लिंक केलेले असतात. मग मुलं विचारतात सर आम्हाला हायड्रोकार्बनचा एकही प्रश्न दिसला नाही आणि आम्ही हायड्रोकार्बन भरपूर वेळेस केलं. अरे पण इथं बघा ना तुम्हाला हायड्रोकार्बन वरती क्वेश्चन विचारलाय की कंबशन रिएक्शन, तुम्हाला कंबशन रिएक्शन जमत असेल तर तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तर बघा हायड्रोकार्बनचा पार्ट तुम्हाला थर्मोडायनामिक्स मध्ये दिसतो. तर या क्वेश्चन मध्ये तुम्हाला C2H6 या मॉलिक्युलचं तुम्हाला काय करायचंय? कंबशन करायचं. जर तुम्ही कंबशन करू शकलात तर तुम्हाला कंबशन रिएक्शन तुम्हाला येत असेल तर तुम्हाला डेफिनेटली या प्रश्नाचा आन्सर येईल. या केस मध्ये तुम्ही कंबशन रिएक्शन कशा पद्धतीने
कशा पद्धतीला तुम्ही रिप्रेझेंट करणार आहात? तर कार्बन आपल्याकडे 2 आहे, म्हणजे याचा अर्थ कार्बन डायऑक्साईड किती तयार झाले पाहिजे? 2 CO2 मॉलिक्यूल तयार झाले पाहिजे. हायड्रोजन किती आपल्याकडे? 6 आहेत, म्हणजे किती वॉटर मॉलिक्यूल तयार झाले पाहिजे? हाफ, दॅट इज 3 वॉटर मॉलिक्युल्स, राईट. पण ह्यानुसार तुम्हाला ऑक्सिजन जे असेल ते बॅलन्स करायला लागेल. आणि रिएक्शन मध्ये तुम्हाला वर्क डन किती ग्राम साठी दिले, केजी साठी दिलेलं आहे? 9 × 10⁻² केजी साठी दिलेलं आहे. 9 × 10⁻² केजी साठी दिलेलं आहे. मग याचा अर्थ तुम्ही पहिले काय रिएक्शन मध्ये तुम्ही सर्वात पहिले काम करणार आहात मोल कॉन्सेप्ट नुसार रिएक्शन ची असेल. ओके, माझा आवाज येतोय व्यवस्थित तुम्हा सर्वांना? सर्वात पहिले काम करायचे तुम्ही कंबशन रिएक्शन जी असेल ती रिप्रेझेंट करायचे. त्यामध्ये एका मोल साठी किती ऑक्सिजनची रिक्वायरमेंट आहे ते बघा. म्हणजे इथे 1 मोल ऑफ C2H6 दिलेलं आहे, त्यानुसार तुम्ही रिएक्शन रिप्रेझेंट करू शकता. आणि 1 मोल म्हणजे किती ग्राम आहे रे? C2H6 म्हणजे किती ग्राम? कार्बन किती आहेत? 12 आहेत ना. इथे हायड्रोजन किती आहेत? 2 आहे. 2 हायड्रोजन म्हणजे किती झालं? मॉलिक्युलर मास 12 × 2 दॅट इज 24. 24 + 6 दॅट इज 30. म्हणजे याचा अर्थ 1 मोल म्हणजे किती ग्राम झाले? 30 ग्राम. आणि इथे किती दिलेलं तुम्हाला? 90 ग्राम. कारण की हे केजी मध्ये दिलेलं, मी ग्राम मध्ये कन्वर्ट करताना काय करणार आहे? 1000 ने मल्टिप्लाय करणार आहे. सिंपल. त्याच्याकडे सगळ्यात पहिले कंबशन रिएक्शन जी असेल ती कंबशन रिएक्शन तुम्हाला रिप्रेझेंट करा. सो कंबशन रिएक्शन, एक मिनिट. कंबशन रिएक्शन लिहिताना तुम्हाला तुमचं सगळ्यात पहिले काम आहे की तुम्हाला कार्बन, हायड्रोजन, तर इथं व्हाईट बोर्डला थोडासा प्रॉब्लेम येतोय मला. ओके, ओके, मी त्याला ओरली सांगतो. व्हाईट बोर्ड जो आहे तो थोडासा प्रॉब्लेम तयार करतो. ओके, ओरली तो क्वेश्चन तुम्हाला सांगतो. कार्बन मोनॉक्साईड जो आहे, ओके, कार्बन C2H6 याची रिएक्शन तुम्ही ऑक्सिजन सोबत करणार आहात. आणि ऑक्सिजन सोबत केल्यानंतर तुम्हाला CO2 गॅस आणि वॉटर मॉलिक्युल्स मिळतील. यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करायचे? 1 मोल ऑफ CO2 gives 1 मोल ऑफ C2H6 gives 2 मोल्स ऑफ CO2. अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. ठीक आहे. मग तुम्हाला नंबर ऑफ मोल्स डेल्टा Ng ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आणि ह्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं. सोपा प्रॉब्लेम. W = -डेल्टा Ng. इथे फक्त तुम्हाला डेल्टा N ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, डेल्टा Ng. आणि ते कंबशन रिएक्शन मध्ये लक्षात ठेवायचंय, वॉटर मॉलिक्यूल कुठल्या फेज मध्ये असतो रे? तर वॉटर मॉलिक्यूल हा लिक्विड फेज मध्ये असतो. आणि डेल्टा Ng कॅल्क्युलेट करताना त्याचा विचार करायचा नाही, हे लक्षात ठेवायचं. खूप सोप्या पद्धतीने आहे, लक्षात ठेवायचं. इथे फक्त तुम्हाला डेल्टा Ng या व्हॅल्यूला पुट करायचंय. आणि व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना जे काय आन्सर मिळेल ते किती मोल साठी मिळणार आहे? 1 मोल साठी. आणि इथे तुमच्याकडे किती दिलेले आहेत? 90 ग्राम. 90 ग्राम ऑफ इथेन. 90 ग्राम म्हणजे किती मोल्स रे? सो दॅट इज 90/30, राईट. सो 1/3 अशी कंडिशन तुम्हाला इथे मिळून जाईल. ठीक आहे. आणि ती कंडिशन तुम्हाला जर यूज करायची 1 मोल साठी, तर एवढं वर्क डन आहे. तर 90 ग्राम साठी ते किती असेल? युनिटरी मेथड अप्लाय करायचे आणि त्याचे क्वेश्चन्स तो आन्सर तुम्हाला मिळून जाईल. सिंपल आहे, खूप काही काम करायची गरज नाही. सेकंड क्वेश्चन बघा. मी जे तुम्हाला सांगितलं होतं फिजिकल केमिस्ट्री मध्ये, हा पण क्वेश्चन जो आहे सीईटी मधूनच घेतलेला क्वेश्चन आहे. मी क्वेश्चन्स जे आहेत ते सीईटी क्वेश्चन पेपर्स मधूनच घेतलेले क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुम्हाला सांगतो की त्यांचा विचारण्याचा ट्रेंड काय आहे हे तुमच्या लक्षात आलं. Which of the following equation represents Arrhenius equation? तर किती जणांना Arrhenius equation माहिती आहे ते बघा. K is equal to A into e raised to minus EA by RTS. That is Arrhenius equation.
K इज इक्वल टू, म्हणजे पहिलं ऑप्शन जे दिलेलं आहे त्या पहिल्या ऑप्शन मध्ये जर मी E ची पॉवर जी आहे मायनस EA बाय RT जर घेतलं असतं तर मला पहिलं ऑप्शन बरोबर मिळालं असतं. पण ते पहिलं ऑप्शन बरोबर आहे का? नाही, मायनस साइन नाहीये, पहिलं ऑप्शन नाही. दुसऱ्या केस मध्ये RT बाय EA आहे तर दुसरं ऑप्शन पण नाही. तिसऱ्या केस मध्ये बघा K इज इक्वल टू A बाय EA बाय RT, तो हे ऑप्शन बरोबर आहे का? तर हो, बरोबर असू शकतं. रिझन काय? कारण की तुम्हाला e रेस टू मायनस EA बाय RT अशी व्हॅल्यू दिलेली असते. सो e रेस टू मायनस EA बाय RT ला आपण 1 बाय EA बाय RT अशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो. लक्षात घ्या, सोपं आहे, काही अवघड नाही. फक्त आरएनएस इक्वेशन ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी हा क्वेश्चन खूप सोपा आहे. ठीक आहे, म्हणजे याचा आन्सर जे असेल ते सेकंड आन्सर आहे. किती वेळ लागतो या अशा टाइपच्या क्वेश्चन सॉल्व्ह करायला? हार्डली 10 ते 15 सेकंद. आरएनएस इक्वेशन माहिती असेल, चेक करायचं आरएनएस इक्वेशन कुठे बरोबर. 15 सेकंद तो खूप झाले तर 30 सेकंद, 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ लागणार नाही अशा क्वेश्चनला सॉल्व्ह करायला. नेक्स्ट बघा, how many farads of electricity are required to deposit 10 gram of calcium from molten calcium chloride using inert electrodes? ओके, आता ह्या प्रश्नामध्ये काय लेवल आहे ह्या प्रश्नाची? जेई लेवल आहे का? तर बिलकुल नाही आहे, जेई लेवल याची बिलकुल नाही. सीईटी लेवल हो आहे. सीईटी लेवल कशावरून? सर की मला याच्यामध्ये कॅथोड आणि एनोड वरती होणारे रिएक्शन जर माहिती असेल तर मी याला इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. कशा पद्धतीने? हा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा प्रश्न आहे का? येस, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा प्रश्न. किती ग्राम दिलेला आहे? कॅल्शियम 10 ग्रॅम. जर मी कॅल्शियम क्लोराईड जर ब्रेक केलं तर कॅल्शियम क्लोराईड ब्रेक केल्यानंतर काय देतो? कॅल्शियम 2 प्लस आणि 2 Cl मायनस आयन देतो. कॅल्शियम 2 प्लस देतो आणि 2 Cl मायनस आयन. ठीक आहे, 2 Cl मायनस आयन, 2 Cl मायनस आयन देतो. आता तिथं आपल्याला Cl मायनस आयन बद्दल काही विचारलेलं नाही. आपल्याला विचारलं कोणाबद्दल आहे? कॅल्शियम बद्दल. कॅल्शियमचाच विचार करायचा. मग कॅल्शियमला जर मला कॅल्शियम आयनला जर मला कॅल्शियम मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर किती इलेक्ट्रॉन गेन करावे लागतील कॅल्शियमला? 2. का? कारण कॅल्शियम 2 प्लस ला मला कॅल्शियम मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 2 इलेक्ट्रॉन्स गेन करावे लागतील. सो Ca2 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव्स Ca. Ca2 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव्स Ca. ही कंडिशन लक्षात ठेवा. तर त्यामध्ये किती फॅरेडेज ऑफ इलेक्ट्रॉन तुम्ही यूज केले तर 2 फॅरेड. किती इलेक्ट्रिसिटी लागते फॅरेडे मध्ये? 2. ते 2 इलेक्ट्रॉन्स गेन करतायत. पण आपल्याला त्यांनी 2 आन्सर दिले का? तर हा, काही बोलत लगेच 2 आन्सर मिळाला सर, 2 आवृत्ती आम्ही टिक केलं, आन्सर मिळालं सर. नाही, इथं तुम्हाला थोडंसं त्यांनी एक स्टेप करायला सांगितलेली आहे. तुम्हाला कॅल्शियमचं नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायला सांगितलं. 1 मोल ऑफ कॅल्शियम साठी 2 फॅरेडेज ऑफ इलेक्ट्रिसिटी लागते. तर 10 ग्राम साठी किती? 10 डिवाइडेड बाय 40 म्हणजे 1/4. 1/4 म्हणजे 0.25. 0.25 मल्टिप्लाइड बाय 2 दॅट इज 0.5. तर आन्सर कुठला असेल? पहिला, फर्स्ट आन्सर आहे. किती सोपं आहे बघा बरं. सोपं आहे, फक्त थोडस लक्ष द्यावं बस. नेक्स्ट वन बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं अशा पद्धतीचे पण तुम्हाला प्रश्न विचारले जातात की त्यामध्ये रिड्युसिंग एजंट कुठला आहे. आता मुलं ज्यांचा अभ्यास चांगला असेल ते क्विक आन्सर कसं करू शकतो. ज्यांचा आन्सर, ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांना आन्सर करताना अशा प्रश्नांचे प्रॉब्लेम येऊ शकतो. ते विचार करत बसतात कॅथोड कोण आहे, एनोड कोण आहे. आता गरज याची विचारण्याची, चेक करा. पीबी सॉलिड कशामध्ये कन्वर्ट होतोय? Pb2 प्लस. Ag प्लस कशामध्ये कन्वर्ट होतोय? Ag मध्ये. म्हणजे याचा अर्थ सिंपली असा आहे की Pb2 प्लस इज oxidized. Pb solid get oxidized to Pb2 plus असा अर्थ होतो. आता जर असा अर्थ होतो, जर ऑक्सिडाइज जो होत असेल तोच रिड्युसिंग एजंट म्हणून काम करणार आहे. कारण की रिड्युसिंग एजंटचा अर्थ असा होतो की जो इलेक्ट्रॉन देतो त्याला काय बोललं जातं? रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट सोपं, इतकं सोपं आहे की फक्त रिएक्शन बघूनही आन्सर करू शकतात. लीड आन्सर आहे का? कारण की लीड त्याचं काय करतोय? कन्व्हर्जन लीड 2 प्लस मध्ये, आणि जे इलेक्ट्रॉन रिलीज झालेले असतील ते इलेक्ट्रॉन वापरले जातात रिएक्शन मध्ये रिडक्शन साठी. किती सोपं आहे बघा. रिड्युसिंग एजंट पीबी
हे त्याचा करेक्ट आन्सर. यामध्ये तुम्ही कॅथोड ऍनोड याचा विचार करत बसले तर तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. फक्त रिएक्शन मध्ये बघायचं Pb is converted into Pb2 plus means 2 electrons are released. That 2 electrons are gained by another species. That species get reduced. That is the criteria. Okay, that is enough. Oh, now see. अशा टाइपचे पण प्रश्न विचारले जातात. सो असा प्रश्न आला की आम्हाला थोडंसं आम्ही कन्फ्युज होतो. आता याच्यामध्ये कन्फ्युज होण्यासारखं काय आहे ते बघू आपण. रिएक्शन टेक्स प्लेस इन 2 स्टेप्स ऍज. बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, NO2Cl गॅस फेज मध्ये दिलेलं आहे आणि त्यासाठी तुम्हाला K1 ही जी कंडिशन आहे दॅट इज काय K1 इज नथिंग बट रेट कॉन्स्टंट. NO2 गॅस मिळतोय, Cl गॅस पण मिळतोय. दुसऱ्या स्टेप मध्ये NO2Cl आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय वापरताय, Cl गॅस आणि रेट जो आहे द रेट कॉन्स्टंट दॅट इज K2 आणि NO2 गॅस प्लस Cl2. अशा केस मध्ये तुम्हाला विचारलेला प्रश्न बघा, आयडेंटिफाय द रिएक्शन इंटरमिडिएट. इंटरमिडिएट तुम्हाला शोधायचं. तर इंटरमिडिएट शोधायचं आहे तर इंटरमिडिएट कुठला असेल याच्यापैकी. तर आम्हाला सर इंटरमिडिएट मध्ये थोडासा डाऊट येतोय. डाऊट कसा येतोय तर मुलं कन्फ्युज होतात. कन्फ्युज होण्यासारखं काहीच काम नाही. इंटरमिडिएट म्हणजे दोन्ही रिएक्शन मध्ये वापरला गेलेला आणि ज्याची एनर्जी हाय असते. हाय एनर्जी दोन्ही रिएक्शन मध्ये वापरला जाणे आणि तो प्रॉडक्ट मध्ये तुम्हाला दिसणार नाही. फायनल प्रॉडक्ट मध्ये तो तुम्हाला दिसणार नाही. मग असा कुठला आहे तर बघा NO2 पहिला प्रॉडक्ट मध्ये NO2 मी सांगू शकतो का इंटरमिडिएट आहे, नाही. Cl बघा, Cl मी सांगू शकतो का तर हो सांगू शकतो. का कारण की पहिल्या रिएक्शनचा जो प्रॉडक्ट आहे तो दुसऱ्या रिएक्शन साठी रिएक्टंट म्हणून काम करतोय. तर याचा अर्थ हा इंटरमिडिएट म्हणून काम करतोय, नो डाऊट. आणि हा स्टेबल आहे का, नाही स्टेबल नाहीये. का कारण की तो मोनो एटॉमिक फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतो आणि मोनो एटॉमिक फॉर्म याचा अर्थ काय होतो, हाय एनर्जी स्टेट आणि हाय एनर्जी स्टेट मध्ये आहे आणि दोन्ही रिएक्शन मधला कॉमन पण आहे. याचा अर्थ इंटरमिडिएट जो आहे तो तुमचा कुठला आहे, Cl इज नथिंग बट द इंटरमिडिएट. Cl काय इंटरमिडिएट आहे. येते सर्व लक्षात. Cl बघा किती सोपा प्रश्न विचारला जातात. अशाही टाइपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. हो आता याच्यामध्ये थोडस प्रश्न बघितल्यानंतर सर इतका मोठा प्रश्न आहे याला मी सॉल्व्ह करू शकतो की नाही, तर डेफिनेटली करू शकता. दिसायला फक्त तो मोठा दिसतोय, अदरवाइज सोल्युशन तर खूप सोपं. ज्यांना कॉन्सन्ट्रेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात त्यांच्यासाठीचा हा प्रश्न. ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी मी तुम्हाला थोडस सांगतो की याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय रे. तर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट इन गिवन व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट. आणि सॉल्व्हंट तुम्ही कशामध्ये मोजता, लिटर मध्ये, केजी मध्ये. लिटर मध्ये मोजणं तर तुम्ही त्याला नॉर्मॅलिटी बोलतात. मोलॅरिटी लिटर मध्ये जर व्हॉल्यूम मोजत असाल तर तुम्ही नॉर्मॅलिटी मोलॅरिटी टर्म यूज करू शकता. आणि जर केजी मध्ये सॉल्व्हंट जर मोजत असाल तर तुम्ही मेजर करत असाल तर ते कशासाठी येतंय, तर ते येतंय मोलॅरिटी. तर आपल्याला मोलॅरिटी विचारलंय का, नाही. तर आपल्याला काय विचारलंय, मोलॅरिटी. म्हणजे आपल्याला कॅपिटल M कॅल्क्युलेट करायचं. मग आपलं पहिलं काम काय आहे, तर पहिलं काम आहे सोडियम हायड्रॉक्साईड तुम्हाला किती दिलेला आहे त्याचे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करा. सो 5 डिवाइडेड बाय 40 करून टाका. 5 डिवाइडेड बाय 40 सो 1/8 येऊन जाईल. ओके म्हणजे 0.125 च्या आसपास तुम्हाला नंबर ऑफ मोल्स मिळतो. हे कशामध्ये डिझॉल्व्ह करता तुम्ही 100 ml मध्ये. तर तुम्हाला मी काय सांगितलं, मोलॅलिटी साठीच फक्त तुम्ही सॉल्व्हंट कशामध्ये घ्यायचंय, केजी मध्ये. अदरवाइज तुम्ही सॉल्व्हंट केजी मध्ये यूज करायचं नाही. सॉल्व्हंट तुम्ही कशामध्ये घेतलं पाहिजे, लिटर मध्ये. 1000 ml दिलेलं, सॉरी 100 ml दिलेलं. 1000 ml असेल तर 1 लिटर असतं. मग आपल्याला लिटर मध्ये तर नाहीये, ml मध्ये, मला लिटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल कारण की स्टँडर्ड डेफिनेशन यूज करणार आहे. मोलॅरिटी म्हणजे काय असतं, मोलॅरिटी म्हणजे नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सॉल्व्हंट. नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सॉल्व्हंट.
नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सॉल्व्हंट अशा पद्धतीने असतं. मग आता याच्यामध्ये करायचं काय तर काहीच नाही करायचं बाळांनो. याच्यामध्ये 100 ला 1000 ने डिवाइड करायचं म्हणजे काय आन्सर येईल 0.1 लिटर येऊन जाईल. मग आपल्याला मोल्स किती मिळाले 5/40. 5/40 म्हणजे किती 1/8. 1/8 म्हणजे किती 0.125. So 0.125 divided by 0.1. So 1.25 मोल पर डीएमक्यू. बघा आपल्याला त्याचं ओरली पण आन्सर देता येऊ शकतो. इतके टाईप सोप्या टाईपचे प्रश्न विचारले जातात ओरली. 1.25 मोल पर डीएमक्यू अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर करता येऊ शकतो. फक्त आपण तिथं कॉन्सन्ट्रेशनच्या ज्या टर्म्स आहेत त्या विचारात घेतल्या, बाकी वेगळं काही केलेलं नाही. आता फिजिक्समुळे फिजिकल केमिस्ट्री हा टॉपिक भरपूर जणांना सोपा जातो. फिजिकल केमिस्ट्री जो आहे फिजिक्समुळे इझी वाटतो. पण ऑर्गॅनिक थोडासा त्या कंपॅरिझन मध्ये बघितलं तर सर तो थोडासा डिफिकल्ट आहे सर. तर काही डिफिकल्ट नाही. डिफिकल्ट काय नाहीये. तर पहिली कंडिशन तुम्ही लक्षात ठेवायची आहे. 12वीच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेले लेसन्स जे आहेत त्याचा ज्या क्रमाने तुम्हाला लेसन्स दिलेले आहेत त्याच क्रमाने ऑर्गॅनिकचा अभ्यास करायचा. 12वीचे तुम्हाला जे लेसन्स दिलेले आहेत ज्या क्रमाने दिलेले आहेत त्याच क्रमाने त्याचा अभ्यास करायचा. त्याने होणार काय तर त्यांनी एक काम होतं की प्रत्येक प्रश्न जो आहे तो एका लेसन सोबत एका लेसनचा लिंक जो आहे तो दुसऱ्या लेसन सोबत दिलेला आहे. म्हणजे ते लिंक लेसन्स आहेत, लिंक्स चॅप्टर्स आहेत. लक्षात ठेवायचं. त्यामुळे ऑर्गॅनिकला अभ्यास करताना हॅलोजन डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर अल्कोहोल फेनॉल्स इथर्स, अल्कोहोल फेनॉल्स इथर झाल्यानंतर अल्डिहाइड्स कीटोन्स कार्बोक्सिलिक ऍसिड आणि त्यानंतर अमाइन्स हे 4 लेसन्स करायचे अशा पद्धतीने. अमाइन्स म्हणजे नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड पहिले त्याचं नाव होतं, आता अमाइन्स दिलेलं आहे. दॅट इज द ओनली डिफरन्स. 4ही लेसनचा अभ्यास एका सिक्वेन्सनेच करायचा. सिक्वेन्स डिस्टर्ब करायची. सिक्वेन्स का डिस्टर्ब करायची नाही त्याचं कारण सांग. पहिलं कारण एका पहिल्या लेसन मध्ये ज्या रिएक्शन दिलेल्या आहेत ना त्याच रिएक्शन दुसऱ्या लेसन मध्ये पण दिलेल्या आहेत. तुम्हाला तुम्ही जर व्यवस्थितपणे अभ्यास जर केला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. पहिल्या रिएक्शन मध्ये तुम्हाला काय दिलेलं होतं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन असं दिलेलं होतं. ओके किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन अशा पद्धतीने हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ एरोमॅटिक कंपाऊंड्स असं पण आहे. एरोमॅटिक कंपाऊंड्स आणि हायड्रोकार्बन असं. मग हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बनवतोय म्हणजे याचा अर्थ आपण अल्किल हलाइड बनवतोय. अल्किल हलाइड साठी आपण काय यूज करणार आहे अल्केन यूज करणार आहे. म्हणजे हायड्रोकार्बन सोबत लिंक आहे का हा चॅप्टर. येस हायड्रोकार्बन बरोबर लिंक चॅप्टर आहे. तिथं आपण काय बघितलं होतं प्रिपरेशन मेथड्स फॉर प्रिपरेशन ऑफ हायड्रोकार्बन्स म्हणजे अल्केन तयार करण्याच्या कुठल्या कुठल्या पद्धती आहेत त्या पद्धती तुम्ही त्याचं स्टडी करता. मग त्या पद्धतीनंतर त्याच्यावरती होणारे रिएक्शन स्टडी करतात. मग त्यामध्ये अल्काइल हलाइड तयार करण्याची रिएक्शन स्टडी केली होती का. येस तिथे तुम्ही हायड्रोकार्बन मध्ये अल्काइल हलाइड फॉर्मेशनची रिएक्शन स्टडी केलेली आहे ऑलरेडी. तुम्हाला इथे काय करायचंय जे अल्काइल हलाइडची रिएक्शन तुम्ही तिथे स्टडी केली होती तीच रिएक्शन तुम्हाला इथे पण स्टडी करायची. फक्त त्या केसमध्ये डेप्थ थोडीशी कमी होती हायड्रोकार्बन मध्ये. इथे थोडीशी डेप्थ वाढते कारण की हा पर्टिक्युलर लेसन दिलेला आहे. मग पर्टिक्युलर लेसन म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मेकॅनिझम स्टडी करायचं आहे. मेकॅनिझम कशा पद्धतीने रिएक्शन जी आहे ती पुढे प्रोसीड होते. प्रॉडक्ट कशा पद्धतीने मिळतो. मे बी तुम्हाला प्रॉडक्टची स्टेरिओकेमिस्ट्री पण विचारली जाऊ शकते. आरएस कॉन्फिगरेशन वगैरे ह्या टाईपचे प्रश्न पण तुम्हाला तिथे विचारले जातात. ह्या टाईपचा पॅटर्न जो आहे तो तिथं मोस्टली विचारला जातो. आता आपल्याला त्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने डिस्कस करायचं. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्ही पहिले काय करणार आहे तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये मी पहिले सांगितलं ऑर्गॅनिक मध्ये खूप जास्त काही करण्याची गरज नाही. रिझन असं आहे की तुमचं जर हायड्रोकार्बन्स आणि दुसरं बेसिक प्रिन्सिपल्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री जर व्यवस्थित असेल मीन्स नॉमेनक्लेचर स्ट्रक्चर केमिकल बॉन्डिंग हे जर टॉपिक्स व्यवस्थित असेल तर याच्यामध्ये तुम्हाला करायचं काय तर सगळ्यात पहिले तुम्ही करायचं आहे नेम रिएक्शन्स. सगळ्यात पहिले तुमचं काम आहे नेम रिएक्शन्स. नेम रिएक्शन्स वरती तुम्हाला ऑर्गॅनिक मधले जे 15 ते 16 क्वेश्चन्स जे असेल त्यामध्ये नेम रिएक्शन वरती ऍटलीस्ट तुम्हाला 4 ते 5 क्वेश्चन ऍज इट इज विचारले जातात. ऍज इट इज नो चेंज. कुठल्याही क्वेश्चन्स मध्ये चेंज होणार नाही. तुम्हाला ऍज इट इज ते विचारले जातात. अशा पद्धतीने प्रश्न टाकतात. आता
ऑर्गॅनिक मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करताना येणाऱ्या डिफिकल्टीज, त्यासाठी बघा मी तुम्हाला काय सांगितलं होतं, रिएजंट व्यवस्थित करा, नेम रिएक्शन व्यवस्थित करा. बघा इथे नावाने रिएक्शन विचारली गेलेली नाहीये, पण नावाने रिएजंट विचारला गेलेला. द रिएजंट यूज इन उल्फ-क्रिस्टनर रिडक्शन. बघा उल्फ-क्रिस्टनर रिडक्शन मध्ये कुठला रिएजंट यूज केला जातो. आता हा उल्फ-क्रिस्टनर रिएजंट आहे, ज्यांना माहिती दिलं की सांगतील सर पहिलाच आन्सर आहे. येस, नो डाऊट, आन्सर तर पहिलंच आहे. त्यांना रिएजंट माहिती त्यांच्यासाठी खूप सोपं आहे. ज्यांना रिएजंट माहिती नाहीये मग ते काय करतील, पहिला सिलेक्ट करू की दुसरा सिलेक्ट करू की तिसरा, आणि याच्यामध्ये कन्फ्युजन होण्याची पण चान्सेस आहे. कन्फ्युज का होऊ शकतात, कारण की उल्फ-क्रिस्टनर आणि क्लेमन्सन हे दोन्ही रिड्युसिंग रिएजंट तुम्हाला दिले जातात. लक्षात ठेवा, उल्फ-क्रिस्टनरचा पण रिएजंट दिलेला आहे आणि क्लेमन्सनचा पण रिड्युसिंग रिएजंट तुम्हाला दिलेला आहे. त्यामुळे मुलं थोडेसे तिथं कन्फ्युज होऊ शकतात, आणि रिएजंट तुम्हाला माहिती असेल तरच तुम्ही अशा टाइपचे आन्सर्स करू शकता, अदरवाइज नाही. नेक्स्ट बघू आपण. बघा क्वेश्चन वाचताना तुमच्या लक्षात येऊन जाईल की हा क्वेश्चन जो आहे तो आपण सॉल्व्ह करू शकतो की नाही. ओके, तर बघा, विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड्स व्हेन ट्रीटेड विथ डायबेन्झाइल कॅडमियम यील्ड्स बेन्झाइल कीटोन मीन्स बेन्झाइल मिथाइल कीटोन, असा प्रश्न दिला. आता डाऊट, सर हा जो प्रश्न आहे तो खूप हार्ड आहे. हार्ड आहे का ते थोडंसं आपण डिस्कस करू. हार्ड आहे का, सिरियसली हार्ड आहे का. तर ज्यांना स्ट्रक्चर बद्दल माहिती नाहीये त्यांच्यासाठी हा जो आहे हार्ड क्वेश्चन. स्ट्रक्चर बद्दल माहिती नाहीये त्यांच्यासाठी हा क्वेश्चन हार्ड. पण ज्यांना स्ट्रक्चर बद्दल माहिती आहे त्यांच्यासाठी हा प्रश्न खूप सोपा आहे. तुम्हाला काय विचारलंय, तर तुम्हाला डायबेन्झाइल कॅडमियम. डायबेन्झाइल कॅडमियम मीन्स तुम्ही बेन्झाइल कार्बोकॅटायन असं काही स्टडी केलं होतं का, आठवतंय का तुम्हाला बेन्झाइल कार्बोकॅटायन? जर आठवत असेल तर तीच कंडिशन आहे. बेन्झीन रिंग वरती एक CH2 ग्रुप आहे. बेन्झीन रिंग वरती एक CH2 ग्रुप दिलेला आहे, आणि असे किती बेन्झाइल रिंग्स वापरले आहेत, 2. म्हणजे 2 बेन्झीन रिंग जे आहेत त्या दोन्ही बेन्झीन रिंग वरती CH2 ग्रुप आहे, आणि ते CH2 ग्रुप कशाला कनेक्टेड आहेत, कॅडमियमला. ते कशाला कनेक्टेड आहेत, कॅडमियमला. असा एक ग्रुप दिलेला, आणि काय देतोय तो, मिथाइल कीटोन. काय देतोय, मिथाइल कीटोन. ऍसिटोनचं स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती असेल. ऍसिटोनचं स्ट्रक्चर CH3 कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन CH3, हे ऍसिटोनचं स्ट्रक्चर. मी वर्बली सांगतो, ऍसिटोनचं स्ट्रक्चर CH3 कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन CH3, दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ ऍसिटोन. acetaldehyde CH3 कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन 1H. acetic acid CH3 COOH, acetic acid, and acetyl chloride. So structure is CH3COCl, means carbon double bond oxygen and then one Cl is given. That is the structure of acetyl chloride. Now, which of the molecule can give benzyl methyl ketone? Benzyl methyl ketone means one group is common, one group is fixed, and that group comes from dibenzyl cadmium. That group comes from dibenzyl cadmium. So that is the one part is fixed. So which part is left? Methyl ketone. So the methyl groups come from which part? So see, from acetone it is possible? No, because acetone contains 2 methyl group, so that is not possible. Acetaldehyde, yes, from acetaldehyde we get methyl group, no doubt, but there is a ketone product after react with aldehyde? No, ketone product होणं असणार नाही ना, कारण की तुम्हाला aldehyde बरोबर रिएक्शन करायची. aldehyde बरोबर रिएक्शन केलं तर फक्त ketone product कसा असू शकतो, नाही. acetic acid मध्ये OH ग्रुप दिलेला आहे, and OH group is not a good living group. Cancel, incorrect आहे. acetyl chloride, yes, acetyl chloride मध्ये Cl ग्रुप दिलेला आहे की जो गुड लिव्हिंग ग्रुप आहे, आणि गुड लिव्हिंग ग्रुप असल्यामुळे आपण त्यामधला Cl ग्रुप जर बाहेर काढला तर आपल्याला बेन्झाइल मिथाइल कीटोन हा प्रॉडक्ट मिळू शकतो. बेन्झाइल मिथाइल कीटोन, बघा किती सोपी रिएक्शन आहे. फक्त ज्यांना बेन्झाइल
डायबेन्झाइल कॅडमियमचं स्ट्रक्चर माहिती आहे किंवा ज्यांना बेन्झीन म्हणजे काय ही कंडिशन माहिती आहे, बेन्झीन रिंग कंटेनिंग 1 CH2 ग्रुप ही कंडिशन ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी अशा टाईपचा प्रश्न सॉल्व्ह करणं म्हणजे काहीच नाही. अशा टाईपचा प्रश्न ते इझिली सॉल्व्ह करू शकतो. लेट्स सी द नेक्स्ट वन. खूप सोपे प्रश्न आहेत बघा. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये घेतलेला प्रश्न कशावरून, कारण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्ही आरएस कॉन्फिगरेशन स्टडी करतात ना, त्यामुळे तिथून घेतलेला हा प्रश्न आहे बघा. आरएस कॉन्फिगरेशन स्टडी करताना तुम्ही काय काय कंडिशन्स बघता. तर तुम्हाला सगळ्यात पहिले कायरल कार्बन जो आहे तो कायरल कार्बन तिथं बघावा लागतो. आता इथं आपण कायरल कार्बन बद्दल काही डिस्कस करण्याची गरज नाही, कारण की सर्व स्टुडंटला ते माहिती असेल कायरल कार्बन म्हणजे काय. असा कार्बन की ज्या कार्बनवरती 4 ग्रुप डिफरंट आहेत, असा कार्बन की ज्या कार्बनवरती 4ही ग्रुप डिफरंट आहेत, अशा कार्बनला बोललं जातं कायरल कार्बन. सिंपल. आता आपल्याला आरएस कॉन्फिगरेशन साठी प्रायोरिटी ऑर्डर जी आहे ती इथं सिलेक्ट करायची. प्रायोरिटी ऑर्डर. आता सगळ्यात मेन म्हणजे प्रायोरिटी ऑर्डर मध्ये तुम्ही काय क्रायटेरिया यूज करतात. कायरल कार्बनला डायरेक्टली कनेक्टेड एलिमेंट्स कुठले आहेत ते तुम्ही इथं बघता. कायरल कार्बनला डायरेक्टली कनेक्टेड ग्रुप्स कुठले आहेत ते तुम्ही बघितले. तर डायरेक्टली कनेक्टेड ग्रुप्स मध्ये कार्बन डायरेक्टली कनेक्टेड सगळ्यांबरोबर कनेक्ट होताना कार्बन सोबतच कनेक्ट होतोय म्हणजे थोडस प्रॉब्लेम. आता मग याच्यामध्ये काय करायचं बाबा, तर कार्बन सोबत कार्बन कनेक्टेड होणार आहे सगळ्या केसमध्ये. अशा वेळेस काय करायचं, त्या कार्बन वरती प्रेझेंट असलेल्या दुसऱ्या एलिमेंट कडे जायचं. दुसरा एलिमेंट म्हणजे कोण आहे. आता आपल्याला प्रायोरिटी ऑर्डर साठी काय कुठला क्रायटेरिया यूज करावा लागतो ते, तर ॲटॉमिक नंबर. कुठला क्रायटेरिया यूज करावा लागतो, ॲटॉमिक नंबर. जर सेम ॲटॉमिक नंबर मिळत असेल तर त्याच्यानंतर त्याला कनेक्टेड दुसऱ्या एलिमेंट कडे जाऊन चेक करा. तिथेही सिमिलॅरिटी मिळत असेल सगळ्यांसोबत तर त्याच्या पुढच्या एलिमेंट कडे जाऊन बघा. तिथे सिमिलॅरिटी मिळत असेल तर त्याच्या पुढच्या एलिमेंट कडे जाऊन बघा. अशा पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुढे जावं. ज्या ठिकाणी तुम्हाला डिफरंट एलिमेंट मिळत असेल त्या केसमध्ये तुम्ही काय चेक करायचंय, कुठल्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर मोठा आहे आणि कुठल्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर छोटा. ज्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर मोठा आहे त्या एलिमेंटला फर्स्ट प्रायोरिटी द्यायची आहे आणि ज्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर छोटा आहे त्याला नेक्स्ट प्रायोरिटी देऊन टाकायची. दॅट इज द सिंपल. आता इथे बघा कार्बन ऑक्सिजन इथे कार्बन CH2 इथे कार्बन ऑक्सिजन नंतर H. पण सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी कोणाला दिली पाहिजे, तर कोणाला देणार आहे, कार्बन ऑक्सिजन NH2. का, कारण की नायट्रोजन येतोय थर्ड एलिमेंट आणि बाकीच्या केसमध्ये कार्बन ऑक्सिजन हायड्रोजन. तर नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर मोठा आहे म्हणजे अमाइड फंक्शन ग्रुपला फर्स्ट प्रायोरिटी आली पाहिजे. अमाइड फंक्शन ग्रुपचे दोन ऑप्शन दिलेले, ए आणि ए पण दिलेला आणि बी पण दिलेला आहे. तर आपण चेक केलं पाहिजे लास्ट मध्ये कोण दिलेले. पहिल्या ऑप्शन मध्ये लास्ट मध्ये CHO ग्रुप आहे आणि बी ऑप्शन मध्ये लास्ट मध्ये CH2OH ग्रुप आहे. फर्स्ट प्रायोरिटी कोणाला देणार या दोघांमध्ये, तर फर्स्ट प्रायोरिटी या दोघांमध्ये मी देणार CHO ग्रुपला. म्हणजे याचा अर्थ याचा आन्सर कुठला बरोबर असलं पाहिजे, बी आन्सर. बघा माहिती जर कॉन्सेप्ट असेल तर हा प्रश्न एका मिनिटाच्या आत सॉल्व्ह करू शकतो. काहीच नाही, फक्त ॲटॉमिक नंबरचं ऍडिशन करून बघायचंय. ऍडिशन करून बघा, ज्याचं ॲटॉमिक नंबरचं ऍडिशन केलं तर सगळ्यात जास्त आन्सर येतंय त्याला फर्स्ट प्रायोरिटी देऊन टाकायची. त्यानंतर पुढचे जे एलिमेंट्स असेल त्यांना सेकंड, थर्ड, फोर्थ अशा प्रायोरिटी ऑर्डर देऊन टाकायची. सो याचं करेक्ट आन्सर जे असेल ते कुठलं आहे, बी. नेक्स्ट वन. हो आता हा थोडासा एका लाईन मध्ये तर क्वेश्चन दिसतोय पण सर आम्ही याच्या हे जे आहे ते व्यवस्थित बघितलेलं नाही. ठीक, काय हरकत नाही. अमाइन मध्ये विचारलेला प्रश्न आहे, अमाइन्स. The amine which reacts with the para-toluene sulfonyl chloride. The amine which reacts with the para-toluene sulfonyl chloride. Para-toluene sulfonyl chloride तुमच्या सर्वांच्या लक्षात येतोय का? मग मी तुम्हाला सांगतो कसा आहे. बेन्झीन रिंग घ्यायची आहे, त्याची 1 आणि 4 पोझिशन यूज करायची. 1 पोझिशनला CH3 ग्रुप आहे आणि 4th पोझिशनला सल्फोनिल ग्रुप आहे, तो पण सल्फोनिल क्लोराइड. सल्फोनिल क्लोराइड म्हणजे काय, सल्फर त्याच्यावरती 2 ऑक्सिजन डबल बॉन्ड फॉर्म करतायत आणि एक Cl त्याला अटॅच आहे, दॅट इज सल्फोनिल क्लोराइड.
बेन्झीन रिंग घ्यायची, त्याची फर्स्ट पोझिशन त्याच्यावरती CH3 ग्रुप आणि फोर्थ पोझिशनला सल्फोनिल क्लोराईड ग्रुप घ्यायचा. सल्फोनिल क्लोराईड ग्रुप म्हणजे सल्फर, त्याच्यावरती 2 ऑक्सिजन आणि ते दोन्ही ऑक्सिजन डबल बॉन्ड फॉर्म करतात. सल्फर डबल बॉन्ड ऑक्सिजन, सल्फर डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि नेक्स्ट बॉन्ड जो आहे तो Cl सोबत आहे. अशा टाइपचा हा मॉलिक्यूल दिला आहे. तर यांनी हा जो मॉलिक्यूल आहे तो कोणासोबत रिॲक्ट होऊ शकतो असा प्रश्न. तर याचा आन्सर जे आहे ते भरपूर मुलांना माहिती असेल, तर काही मुलांना माहिती नसेल. ठीक आहे, पण ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी हा सोपा प्रश्न आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा थोडासा डिफिकल्ट. चला बघू. पॅरासल्फोनिल क्लोराईड आहे, त्याच्यामध्ये अटॅक करणारे जे कंपाऊंड दाखवले A, B, C, D, 4 अटॅक करू शकतात का? यस, करू शकतात, नो प्रॉब्लेम. त्याच्यामध्ये चारही मॉलिक्युल्स काय करू शकतात? अटॅक करू शकतात. अडचण येणार आहे की सर आपल्याला पुढे जाऊन क्लिअर सोल्युशन पण मिळालं पाहिजे आणि हे क्लिअर सोल्युशन जे असेल ते इन्सोल्युबल असेल ऍसिडिफिकेशन केल्यानंतर. म्हणजे याचा अर्थ इन्सोल्युबल, याचा अर्थ काय? प्रेसिपिटेट फॉर्म मध्येच राहणार ते, त्याचं चेंज होणार नाही, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही अशी कंडिशन ते इथे तुम्हाला देत आहे. यामध्ये आन्सर कुठला असेल? तर ह्या केसमध्ये ऍसिडिफाय कंडिशन जी असेल ती ऍसिडिफाय कंडिशन होते कोणत्या बेसिसवरती? तर ती बेसिस कुठल्या बेसिसवरती होते? तर प्रायमरी अमाइन जो आहे तो पॅराटोल्युइन सल्फोनिल क्लोराईड बरोबर रिॲक्ट होतो आणि पॅराटोल्युइन सल्फोनिल क्लोराईड बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर तुम्हाला जो प्रॉडक्ट मिळेल तो क्लिअर सोल्युशन असेल आणि हे क्लिअर सोल्युशन ऍसिडिफिकेशन केल्यानंतर इनसोल्युबल कंपाऊंड तयार करते. दॅट्स ट्रू. सो याचा डायरेक्टली आन्सर फर्स्ट आहे. याचा डायरेक्टली आन्सर तुम्हाला फर्स्ट आन्सर मिळतंय आणि रिॲक्शन खूप सोपी आहे. ओनली प्रायमरी अमाइन गिव्स सच टाइप ऑफ रिॲक्शन. ओनली प्रायमरी अमाइन. बाकी सर्व जे तुम्हाला क्लिअर सोल्युशन देतील, फक्त प्रायमरी अमाइन जो आहे तो इन्सोल्युबल कंपाऊंड देतो ऑन ऍसिडिफिकेशन. दॅट्स द सिंपल. मी तुम्हाला सांगितलं होतं की नेम रिॲक्शन बघा, नेम रिॲक्शन मध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ क्वेश्चन्स बघायला मिळतात. बघा नेम रिॲक्शन मध्ये क्वेश्चन आलाय का? यस, हा नेम रिॲक्शनचाच प्रश्न आहे. नेम रिॲक्शन मध्ये बघा, रिॲक्शन which of the following statement is incorrect in case of Hoffman bromide degradation? Yes, कुठला आहे की जो हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशन मधला इनकरेक्ट स्टेटमेंट याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं. हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशन ही रिॲक्शन काय करते माहिती का सर्वांना? या रिॲक्शन पासून तुम्हाला काय मिळतं? हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशन. तर या रिॲक्शन पासून तुम्हाला मिळतं प्रायमरी अमाइन. याच्यापासून तुम्हाला मिळतंय प्रायमरी अमाइन. तर प्रायमरी अमाइन इथे तुम्हाला मिळून जाईल. सो ह्या केस मध्ये तुम्हाला प्रायमरी अमाइन मिळेल. प्रायमरी अमाइन आता ऍक्च्युअली मला बोर्ड यूज करता येत नाही, सो दॅट इज नॉट प्रॉब्लेम. सो फर्स्ट प्रायमरी अमाइन हा तुम्हाला इथे प्रॉडक्ट मिळणार आहे आणि प्रायमरी अमाइन ज्यावेळेस तुम्हाला प्रॉडक्ट मिळतो तो प्रॉडक्ट कसा असतो? तो प्रॉडक्ट जो असतो त्यामध्ये एक कार्बन ऍटम जो असेल तो लेस असेल फ्रॉम इनिशियल वन कार्बन ऍटम लेस दॅन दी इनिशियल मीन्स रिॲक्टंट पेक्षा. रिॲक्टंट पेक्षा तुम्हाला एक कार्बन ऍटम कसा मिळेल इथे? कमी बघायला. ही कंडिशन तुम्हाला इथे असेल बघायला. ठीक आहे, सो तीच कंडिशन आपल्याला इथे अप्लाय करायची आहे. अदरवाइज बाकीचे जे ऑप्शन आहे त्याला फक्त आपण फक्त चेक करणार आहोत कुठला ऑप्शन बरोबर आहे, कुठला ऑप्शन सिंपल आहे. ओके, सी रिॲक्शन is useful for decreasing length of carbon chain by one carbon atom. Yes, that's true. रिॲक्शन जी आहे ती काय करते? एक कार्बन ऍटमनी रिॲक्टंटचा जो एक कार्बन ऍटम आहे याच्यामधून रिमूव्ह होतो, म्हणजे याचा अर्थ लेंथ डिक्रीज.
Second is given that it gives the tertiary amine. So Hoffman bromide degradation. Tertiary amine देतो का? नाही. Tertiary amine देत नाही. तो कुठला प्रोडक्ट देतो? Primary amine. It gives the primary amine. Then तिसरा ऑप्शन बरोबर आहे. Aqueous or alcoholic KOH is used with bromine. Yes. Aqueous पण तुम्ही वापरू शकतात, alcoholic. Hoffman bromide degradation मध्ये तुम्ही काय वापरतात? Amide. अमाइड रिएक्ट करतात. कशासोबत तुम्ही अमाइडची रिएक्शन करतात? तर अमाइडची रिएक्शन करताना तुम्ही यूज करतात ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलिक KOH. ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलिक KOH हे तुम्ही तिथे वापरता. ही कंडिशन. म्हणजे याचा अर्थ रिएक्शन मध्ये बसणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत? तर पहिली कंडिशन पण बसते, थर्ड ऑप्शन पण बसतो आणि फोर्थ ऑप्शन पण तिथं रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व. म्हणजे आता इनकरेक्ट ऑप्शन कुठला आहे? टर्शरी. सी नेम रिएक्शन वरती तुम्हाला ऍज इट इज प्रॉब्लेम विचारले जातात. ओके, याच्यासाठी तुम्हाला करायचं काय? याच्यासाठी तुम्हाला अल्डिहाइड्स अँड कीटोन्स व्हेन ट्रीटेड विथ, याला बोललं जातं C6H5NH2, दॅट इज phenylhydrazine. When phenylhydrazine react with aldehyde and ketone gives phenylhydrazone. लक्षात ठेवायचं, phenylhydrazone देतो. phenylhydrazine gives phenylhydrazone. सो तुम्हाला डायरेक्टली ऑप्शन मिळून जातं बी. बघा कुठल्या रिएक्शन करायच्या त्याच रिएक्शनचे मी मोस्टली न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स तुमच्या सोबत डिस्कस करतो. ठीक आहे. नाव सी नेक्स्ट इनऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिक मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की तुम्ही सगळ्यात आधी काय काम करणार आहात? तर पिरियोडिक टेबल व्यवस्थित करणार आहात. पिरियोडिक टेबल मध्ये तुम्हाला काही ऍसिड्स दिलेले आहेत, त्याला बोललं जातं ऑक्झो ऍसिड्स. ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर, ऑक्झो ऍसिड्स ऑफ फॉस्फरस हे तुम्हाला दिलेले आहेत. हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल, कारण की यांच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, यांच्या स्ट्रक्चर वरती प्रश्न विचारले जातात किंवा यांचे ऍसिडिक स्ट्रेंथ वरती पण तुम्हाला प्रश्न बघायला मिळतात. स्ट्रक्चर वरती प्रश्न बघायला मिळतील म्हणजे याचा अर्थ काय? ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला विचारलं जाऊ शकते फॉस्फरसची, किती ऑक्सिजन, किती POH बॉन्ड आहेत किंवा किती फॉस्फरस हायड्रोजन बॉन्ड आहेत, अशा टाइपचे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. नेक्स्ट वन दॅट इज क्वेश्चन रिलेटेड. पिरियोडिक टेबल व्यवस्थित करा, त्याचं कारण तुमच्या समोर आहे. हा पिरियोडिक टेबल मधलाच एक प्रश्न आहे आणि हा प्रश्न कुठून घेतलाय? हा प्रश्न त्यांनी डी ब्लॉक एलिमेंट या लेसन मधून घेतलेला आहे. डी ब्लॉक एलिमेंट्स. द कलर अँड मॅग्नेटिक नेचर ऑफ मॅग्नेट आयन MnO4⁻⁻6. हा प्रश्न पिरियोडिक टेबल मधून डी ब्लॉक मधला हा क्वेश्चन आहे. तुम्हाला KMnO4, K2 MnO4 असे स्ट्रक्चर्स मे बी माहिती असेल. KMnO4 आणि K2 MnO4 असे स्ट्रक्चर्स मे बी माहिती असतील. त्या स्ट्रक्चर मधलाच एक स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे. KMnO4 स्ट्रक्चर मे बी तुम्ही प्रॅक्टिकल केले असेल किंवा प्रॅक्टिकल ऍट 11th ला कंप्लीट केले असेल, त्या प्रॅक्टिकलच्या वेळेस तुम्ही KMnO4 बघितले असेल, K2 MnO4 पण बघितलं असेल मे बी. सो ते कलर तुम्हाला लक्षात असेल तर तुमच्यासाठी सोपं होतं. आता याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी चेक कशी करायची? मॅग्नेटिक प्रॉपर्टीसाठी तुम्ही सगळ्यात पहिले मॅग्नेटची ऑक्सिडेशन स्टेट चेक करणार. म्हणजे याचा अर्थ रेडॉक्स रिएक्शन आली का इथे? हो, रेडॉक्स रिएक्शन इथे आलेली आहे, लक्षात घ्या. मुलांना वाटतं की प्रत्येक ठिकाणी आपल्याला लेसन वाईज क्वेश्चन्स विचारले पाहिजे असं काही नाहीये. इथे रेडॉक्स रिएक्शनशी रिलेटेड कॉन्सेप्ट इथे यूज केली गेली. बघा MnO4⁻²- इथे तुम्ही काय करणार आहे? ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करणार आहे, म्हणजे रेडॉक्स रिएक्शन रिलेटेड पार्ट इथं यूज केला आहे. तर इथं ऑक्सिडेशन स्टेट किती मिळते तुम्हाला मॅग्नीची? जर मी मॅग्नीची ऑक्सिडेशन स्टेट X कन्सिडर केली तर ऑक्सिजनची किती असते? -2 into 4 दॅट इज -8 अँड -2 चार्ज आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला मॅग्नीची ऑक्सिडेशन स्टेट किती मिळणार आहे? +6. मॅग्नीच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात रे? 4s2 त्यामधून किती इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतायत? 6. म्हणजे एक इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये शिल्लक आहे का? हो आहे. जर शिल्लक असेल तर याचा अर्थ कंपाऊंड कुठल्या टाईपची प्रॉपर्टी दाखवणार आहे? पॅरामॅग्नेटिक. ठीक आहे. इथे टिक केलेलं जे आहे ते चुकीचं आन्सर लक्षात घ्या, नाही तर तुम्ही म्हणू सर ते टिक केलेलं, ते क्वेश्चन पेपर मधून मी घेतलेले त्याच्यामुळे तुम्हाला टिक केलेलं दिसतंय, अदरवाईज ते क्वेश्चन ते आन्सर चुकीचं आहे.
सो पॅरामॅग्नेटिक आणि याचा जो कलर असेल तो ग्रीन कलर असेल. ठीक आहे, क्वेश्चन वरती जर टिक केलेलं ते आन्सर बरोबर नाही, चुकीचं आन्सर. नाव सी, मी तुम्हाला सांगितलं होतं कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये तुम्ही काय करणार आहात. कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये तुम्ही सगळ्यात पहिले काम करणार आहात IUPAC नॉमेनक्लेचर. त्याच्यानंतर तुम्ही दुसरं काम करणार आहात ENA रूल. तुम्हाला ENA रूल आला पाहिजे, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर हा कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. तिसरं तुम्ही काम काय करणार आहात, स्टॅबिलिटी, कुठला कॉम्प्लेक्स जास्त स्टेबल आहे ते माहिती तुम्हाला असलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला हायब्रिडायझेशन वरती पण प्रश्न विचारले जातात, टेट्राहेड्रल, ऑक्टाहेड्रल, मग त्याच्यामध्ये DSP2, D2sp3 या sp3d2, sp3 ओनली. ओके, ह्या टाइपचे प्रश्न विचारले जातात. विच ऑफ द फॉलोइंग शोज दिस टाइप ऑफ हायब्रिडायझेशन, अशा टाइपचे प्रश्न विचारले जातात कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये. तुम्हाला कॉम्प्लेक्स दिला जाईल आणि त्या कॉम्प्लेक्स वरून तुम्हाला विचारायचं. ओके, आता येतं बघा, इथे बघा तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे ब्रॅकेटमध्ये. प्लॅटिनमचा ॲटॉमिक नंबर दिलेला आहे, Fe चा ॲटॉमिक नंबर दिलेला आहे, झिंकचा ॲटॉमिक नंबर दिलेला आहे, कॉपरचा ॲटॉमिक नंबर दिलेला आहे. ओके, आता प्रॉब्लेम काय, सर आम्हाला एवढे ॲटॉमिक नंबर दिले, आमचं सर्वांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढावं लागेल का आम्हाला, गरज नाही. बघा तुम्हाला काय सांगितलं, सगळ्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढण्याची गरज नाहीये. ॲटॉमिक नंबर, तुम्हाला इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, तर तुम्हाला इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत त्या कॉम्प्लेक्स मध्ये ते कॅल्क्युलेट करायचे. ॲटॉमिक नंबर मायनस ऑक्सिडेशन स्टेट ऑफ दॅट मेटल, सेंट्रल मेटल ॲटम, प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय लिगॅंड. अशा पद्धतीने तुम्ही त्याला सॉल्व्ह करतात ENA रूल. सो इफेक्टिव्ह which of the following coordinate complexes is an exception to ENA rule. तो कुठला असेल बाबा, तर सगळ्यात पहिले तुम्ही काय करणार आहे, 78 मध्ये +4 म्हणजे 78 -4 करणार आहात. 78 -4 म्हणजे 74. 6 लिगँड्स आहेत NH3 चे म्हणजे 12 इलेक्ट्रॉन्स. तो 74 + 12 किती होत आहेत, 86. तर हा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर फॉलो करो. FeCN/6⁴ म्हणजे Fe ची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, +2. 26 - 2 that is 24. 24 + 12 so that is again 36. so he पण इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल फॉलो करतो. Zn ॲटॉमिक नंबर किती असतो, 30. 30 - 2 that is 28. 28 + 4 8. 28 + 8 means 36. हा पण फॉलो करतोय, म्हणजे याची कॅल्क्युलेट करण्याची गरज पण पडत नाही. दॅट इज कॉपर 29 इथे ऑक्सिडेशन स्टेट त्याची 0 आहे, 0 ऑक्सिडेशन स्टेट. देन 4 means 8 + 29 so 36 प्लस होत आहे त्याचा आन्सर, मीन्स D इज द करेक्ट आन्सर फॉर दिस. अशा टाइपचे सोपे प्रश्न विचारले जातात. बघा हा प्रश्न मी मुद्दाम टाकलेला आहे. मुद्दाम टाकण्याचं कारण काय, कारण की असेही प्रश्न येतात म्हणून टाकलेला. हा प्रश्न D ब्लॉक मधला आहे, पण ह्या प्रश्नाला तुम्ही असंही समजू शकता, तुम्ही मेटलर्जीशी रिलेटेड आहे. मेटलर्जी हा एक लेसन स्टडी करतात, आयसोलेशन ऑफ एलिमेंट्स. तर त्यामधला पण हा क्वेश्चन आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकता. का, कारण तिथे पण आपण ओव्हरचं कॉन्सन्ट्रेशन केलं तर इथे पण आपण ओव्हरचं कॉन्सन्ट्रेशनच करतो, बाकी काही वेगळं काही करत नाही. ओके, सो हाऊ इज अ सोडियम क्रोमेट कन्वर्टेड इनटू सोडियम डायक्रोमेट. सोडियम क्रोमेट म्हणजे NaCrO4. ओके, Na2CrO4. डायक्रोमेट म्हणजे Na2Cr2O7 in the manufacture of potassium dichromate from chromite ore. तर तुम्हाला काय काय करावं लागेल. सो फर्स्ट थिंग तुम्हाला दिलेलं आहे त्याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. सोडियम क्रोमेटला डायक्रोमेट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे तुम्ही काय करणार आहे, नो डाउट ऑक्सिडेशन. सो बाय ऍक्शन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड, दॅट्स इट, ऑक्सिडेशन करावं लागेल. सोपा प्रश्न. बघा, कलरलेस कंपाऊंड. असे जर प्रश्न विचारले तर अशा प्रश्नांना तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. याच्यासारखे सोपे प्रश्न नाही.
ज्यांना व्यवस्थित इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येतं त्यांच्यासाठी हे प्रश्न खूप सोपे आहेत. कशा पद्धतीने सोपे? चेक करा. ज्या एलिमेंटच्या डी ऑर्बिटल मध्ये 0 किंवा 10 इलेक्ट्रॉन्स येत असतील ते एलिमेंट्स कलरलेस कंपाऊंड फॉर्म करतात. ठीक आहे, मी काय सांगतोय? असे एलिमेंट की ज्या एलिमेंटच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 0 इलेक्ट्रॉन्स किंवा 10 इलेक्ट्रॉन्स येत असतील असे एलिमेंट्स काय करतील? तर असे एलिमेंट्स कलरलेस कंपाऊंड तयार करतात. फक्त इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून बघायचं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून बघितल्यानंतर ते कंपाऊंड तुम्हाला कलरलेस कंपाऊंड तयार करता येतील. सिंपल. आता बघा, मी मुद्दाम कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे जास्त एक्झाम्पल्स घेतले. रिझन कोऑर्डिनेशन कंपाऊंड होती तुम्हाला प्रश्न बघायला जास्त नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज अ न्यूट्रल कॉम्प्लेक्स? न्यूट्रल कॉम्प्लेक्स आता सगळ्यांना वाटतं की सगळंच न्यूट्रल आहे, सगळेच न्यूट्रल. पण न्यूट्रल कुठला आहे याच्यामध्ये? फर्स्ट. का? कारण की त्या तो कोऑर्डिनेशन कंपाऊंड जो आहे त्याच्यामध्ये स्क्वेअर ब्रॅकेट आहे आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर कुठलाही एनायनिक लिगॅंड नाही. स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर कुठलाही एनायनिक लिगॅंड नाही. त्यामुळे त्या स्क्वेअर ब्रॅकेट वरती कुठलाही चार्ज कधीच येऊ शकत नाही. राईट? कारण स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये सर्व लिगॅंड जे असतात ते कसे असतात? फॉर्मली बॉन्डेड असतात. फॉर्मली बॉन्डेड म्हणजे स्ट्रॉंग बॉन्ड त्यांच्यामध्ये असतात. त्यामुळे ते कंपाऊंड कुठलाही चार्ज दाखवणार नाही. बाकीचे जे कंपाऊंड्स आहेत ते चार्ज दाखवतील का? येस. बी मध्ये बघा, Cl स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर 3 Cl आहे, ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर 3 Cl मायनस साइन देतील म्हणजे चार्ज कंपाऊंड फॉर्म करतो. जो सी ऑप्शन मध्ये बघा 2 Cl बाहेर आहे, पाण्यामध्ये टाका 2 Cl तुम्हाला बाहेर मिळेल म्हणजे चार्ज कंपाऊंड. त्यानंतर हा जो डी ऑप्शन आहे त्याच्यामध्ये पोटॅशियम K+ म्हणून बाहेर मिळेल. याचा अर्थ आपण चार्ज आहे म्हणजे न्यूट्रल आहे. म्हणजे याचा अर्थ पहिला ऑप्शन तुमचं करेक्ट आहे. बघा किती सिंपल से प्रश्न तुम्हाला विचारले जातात. खूप सिंपल प्रश्न. Okay. What is the general molecular formula of the products obtained on heating lanthanides with sulfur? Oh, lanthanide with sulfur. Lanthanide म्हणजे किती ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो रे? +3. +3 म्हणजे 2 लॅन्थनाइड म्हणजे किती झाले? +6. सल्फर किती ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतो? सल्फर व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतो. पण त्याला आपण कन्सिडर करणार आहे ऍज ए ऑक्सिजन. ऍज ए ऑक्सिजन त्याला कन्सिडर करणार. ऑक्सिजन ऍज अ ऑक्सिजन आपण कन्सिडर करणार तर ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेट असते -2. सिमिलरली सल्फर पण ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार -2. लॅन्थनाइड +3 ऑक्सिडेशन स्टेट त्याची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट असते. सो +3. सो लॅन्थनाइड 2 असतील तर सल्फर किती असतील? 3 असतील. सो दॅट विल बी द आन्सर. नेक्स्ट वन. अभ्यास करताना तुम्हाला कुठले कुठले बुक्स, आता हे जे झालं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय क्वेश्चन पेपर ही सिंपल येते. पण सिंपल येते याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही फक्त आणि फक्त सिंपलच क्वेश्चन्स करायचे. त्यामध्ये 20% जो असेल 25% हा खूप सॉफ्ट पार्ट मध्ये, म्हणजे ज्यांनी फक्त बोर्डचे क्वेश्चन बुक जरी वाचले असतील त्यांनाही ते प्रश्न सुटतील अशा टाइपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. कोणासाठी सांगतो मी? 25% पार्ट असा येतो की जो स्ट्रेट फॉरवर्ड फक्त क्वेश्चन वाचला की आन्सर तुम्हाला येऊन जाईल अशा टाइपचे क्वेश्चन असतात. बाकीचे 25% क्वेश्चन जे असतील म्हणजे पुढचे 25% क्वेश्चन असे असतात की त्याच्यामध्ये थोडासा विचार करावा लागतो थोडासा. आणि त्याच्यानंतर 50% क्वेश्चन जे असतात ते स्किल बेस्ड क्वेश्चन असतात. स्किल बेस्ड क्वेश्चन म्हणजे काय? तुम्हाला फॉर्म्युला वापरावा लागेल, स्ट्रक्चर ड्रॉ करावा लागेल, याला स्किल बेस्ड क्वेश्चन बोललं जातं. ठीक आहे, फॉर्म्युला यूज करावा लागेल, स्ट्रक्चर ड्रॉ करावं लागेल, रिॲक्शन लिहून बघावी लागेल, अशा टाइपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. ते स्किल बेस्ड क्वेश्चन. ठीक आहे, अशा पॅटर्न मध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर्स दिली जाते. 25% इतके सोपे क्वेश्चन असतात ज्यांनी फक्त केमिस्ट्री 2 वर्ष ऐकली जरी असेल त्यांनाही त्यांचे आन्सर्स येऊन जातात. अशा टाइपचे क्वेश्चन्स 25% असतात. पुढचे 25% क्वेश्चन्स असे असतील की ज्यामध्ये तुम्हाला थोडेसे विचार करावा, थोडासा म्हणजे थोडंसं वाचून थोडंसं त्याच्यामध्ये लॉजिक अप्लाय करा. आणि तिसरा पॅटर्न म्हणजे 50% स्किल बेस्ड क्वेश्चन जे असे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला, स्ट्रक्चर्स, रिॲक्शन्स लिहून बघावे लागतात. अशा टाइपचे क्वेश्चन्स येतील. ठीक आहे, आणि खूप क्वचित क्वेश्चन असतील की ज्याच्यामध्ये 2 स्टेप मध्ये तुम्हाला आन्सर्स मिळतील. खूप रेअर मध्ये येतात.
असे प्रश्न खूप रेअर असतात. 2 स्टेप्स मध्ये रिएक्शन उत्तर मिळेल असं. मोस्ट ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला 1 स्टेप्स मध्येच मिळतील. लक्षात ठेवा. 1 स्टेप फॉर्म्युला अप्लाय करायचा आन्सर मिळेल. फॉर्म्युला अप्लाय करायचा आन्सर मिळेल. आणि खूप रेअर क्वेश्चन्स असतील तर 2 स्टेप्स मध्ये असतील. म्हणजे फॉर्म्युला अप्लाय करायचा, त्याच्यावरून पहिला पार्ट कॅल्क्युलेट करायचा आणि त्यानंतर दुसरा पार्ट कॅल्क्युलेट करायचं, असे पण येतील. पण ते क्वेश्चनचे नंबर जे असतील ते खूप कमी असतात, लक्षात ठेवायचं. म्हणजे हार्डली मी तुम्हाला सांगितलं फिजिकलचे तुम्हाला 6 न्यूमेरिकल्स असतील. 6 न्यूमेरिकल पैकी 2 न्यूमेरिकल तुम्हाला अशा टाईपचे दिसतील. 2 न्यूमेरिकल अशा टाईपचे असतील की ज्यामध्ये तुम्हाला एक पार्ट काढल्यानंतर तो पार्ट यूज करून दुसऱ्या पार्ट मध्ये त्याच्यामध्ये ऍड करायचा. आता तुम्ही बुक कुठले वापरले पाहिजे तर पहिले स्टेट बोर्डचं 11वी तर आवाज तुटतोय तुमचा. व्यवस्थित रीड केलं वाचल्या आन्सर येतील 50%. ते फक्त बोर्डाचे बुक्स दिलेले आहेत त्यांना रीड जरी केलं तरी तुम्हाला आन्सर्स देते. त्यानंतर तुम्ही यूज करू शकता टार्गेट पब्लिकेशनचे बुक मिळतं आणि मार्वल हे बुक मिळतं की जे तुम्हाला एमसीक्यूचे क्वेश्चन बुक मध्ये लेसन संपल्यानंतर तुम्हाला काही एमसीक्यूज दिलेले आहेत. ते एमसीक्यूज पण व्यवस्थित करून जा, कारण की ते एमसीक्यूज पण मोस्ट ऑफ एमसीक्यू त्याच्यामध्ये विचारले जातात. मोस्ट ऑफ ठीक आहे, पण ते पण एक व्यवस्थित करून जाणं गरजेचं आहे. या दोन्हीपैकी एक बुक यूज करायचं. दोन्ही बुक रेफर करण्याची काही गरज नाही. दोन्हीपैकी एक बुक रेफर करायचं तर टार्गेट पब्लिकेशन यूज करा किंवा मार्वल यूज करा. एक बुक रेफर करायचं, पण स्टेट बोर्डचं बुक तुम्हाला 11th आणि 12th पूर्णपणे वाचता. याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. धन्यवाद सानप सर. विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांना जे प्रश्न आहेत ते कृपया चॅट बॉक्स मध्ये टाकावेत, जेणेकरून एक एक क्वेश्चन जो काही सर्व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे तो आपण कव्हर करू शकू. कृपया सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये ज्यांना काही प्रश्न असतील त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करून क्वेश्चन टाकावा. तुम्हाला अनम्यूट करता येईल. मी अनम्यूटचा ऑप्शन ओपन केलेला आहे. तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता. विद्यार्थी स्वतःला अनम्यूट करू शकता आणि क्वेश्चन विचारू शकता डायरेक्टली लाईव्ह. सर, आपल्या जे काही व्याख्यान झालं त्याच्यामधनं बहुतेक सर्व विद्यार्थ्यांचे डाऊट्स क्लिअर झालेले आहेत. मी प्राध्यापक जालिंदर कुटे आपले आभार मानतो. आपण विषयाचे बारकावे तसेच जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी टिप्स ट्रिक्स या सर्व विद्यार्थ्यांना दिल्यात. तसेच सराव कसा करावा, कोणत्या टॉपिकवर फोकस करावा, त्याच्यामध्ये पिरियडिक टेबलचे महत्व असेल, कुठल्या रिएक्शन्सवर फोकस करावा, कुठल्या रिएक्शन्सवर न्यूमेरिकल येतात, कॉक्झो ऍसिडचे महत्व, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचे महत्व, तसेच 11वी केमिस्ट्री या विषयातील कोणत्या कोणत्या टॉपिकवर फोकस करावा जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी, तसेच ऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल, फिजिकल केमिस्ट्री असेल, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल, याच्यासाठी प्रत्येक टॉपिकचं वेटेज आणि तसेच पुस्तके कोणते वापरावीत, त्यामध्ये महत्वाची जी काही पुस्तकं आहेत त्यामध्ये टार्गेट पब्लिकेशन आणि मार्वल पब्लिकेशन हे सरांनी सजेस्ट केलेलं आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की कृपया ह्या ज्या काही टिप्स सरांनी दिलेल्या आहेत त्या खूप महत्वपूर्ण टिप्स आहेत आणि ह्या टिप्स तुम्हाला खूप सारे मार्क्स म्हणजे जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देऊ शकतात. अजूनही प्रश्न असेल तर आपल्याकडे थोडा वेळ आहे, विद्यार्थी विचारू शकतात. 5 मिनिटं आहेत आपल्याकडे. नाहीतर आपण या कार्यक्रमाच्या सांगतेकडे जाऊ शकतो. मी वेट करतो 1-2 मिनिट. विद्यार्थ्यांचा काही प्रश्न असेल तर तुम्ही बोलू शकता. सर, एक स्वराज साळुंकेने एक क्वेश्चन टाकलेला आहे. लेसन 15 आणि 16 12वी
त्याच्यामधील कोणते क्वेश्चन्स महत्वाचे आहेत किंवा कोणते टॉपिक्स महत्वाचे आहेत ते थोडक्यात सांगावे. सर म्यूट आहात तुम्ही. हा, लेसन नंबर 15 आणि 16 12वी सायन्स मधला कोणते टॉपिक्स विद्यार्थ्यांनी फोकस करावेत. ओके, लेसन 15 आणि 16 म्हणजे तुमच्या टेक्स्टबुकच्या हिशोबानुसार तुमचं जे आहे पॉलिमर केमिस्ट्री अँड ग्रीन केमिस्ट्री. राईट, पॉलिमर केमिस्ट्री मध्ये तुम्ही ऍडिशन पॉलिमर म्हणजे तुम्हाला ऍडिशन पॉलिमर दिलं जातं आणि कंडेन्सेशन पॉलिमर असे दोन टाईपचे पॉलिमर्स असतात. म्हणजे त्याच्यामध्ये बॅकेलाइट वगैरे जे तुम्ही असतात, नायलॉन 66, नायलॉन 66 हे जे एक्झाम्पल्स आहेत याच्यावरती तुम्ही फोकस करू शकता. आणि मोस्ट ऑफ द क्वेश्चन जे विचारले जातात पॉलिमर वरती ते इंडस्ट्रियल बेसिस म्हणजे काय एक्झाम्पल दिले जातात आणि विचारलं जातं की कुठल्या टाईपचं पॉलिमर आहे, ऍडिशन आहे, कंडेन्सेशन आहे, या टाईपचे प्रश्न तुम्हाला पॉलिमर मध्ये बघायला मिळतात. आता ग्रीन केमिस्ट्री मध्ये तुम्ही अनाल्जेसिक ड्रग बद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली, ते ड्रग बद्दलची इन्फॉर्मेशन. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे अशी की ह्या लेसनचे फक्त एकच क्वेश्चन विचारला जातो. एक क्वेश्चन, हार्डली एक क्वेश्चन तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतं. एक क्वेश्चन पॉलिमरचा असेल, एक क्वेश्चन ग्रीन केमिस्ट्रीचा असेल. या टॉपिकला जास्त वेटेज नाही. पण तरीही असं नाही की त्याचा प्रश्न विचारला जात नाही, म्हणून त्यालाही तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल. पॉलिमर खूप सोपं आहे. ऑर्गॅनिक्सच्या कॉन्सेप्ट तिथे अप्लाय केले जातात. फक्त ऍडिशन रिॲक्शन आणि कंडेन्सेशन रिॲक्शन आणि त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तेवढं तरी केलं खूप आहे त्याच्यामध्ये, बाकी जास्त काही करण्याची गरज नाही. आणि याच्यामध्ये ड्रग्स मध्ये फक्त तुम्ही ड्रग्स ओरिएंटेड जो पार्ट आहे, एन्झाइम्स ड्रग्स मध्ये अनाल्जेसिक ड्रग्स जसं मी सांगितलं, अँटीसेप्टिक्स, छोटे जे कॉन्सेप्ट आहेत त्याच फक्त रीड करण्याचे, बाकीचं पूर्ण करण्याची गरज नाही. आणि मागच्या जे क्वेश्चन पेपर जर रेफर केल्या तर त्यामध्ये मोस्टली याच पॅटर्न तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळतील. पूर्ण ओव्हरऑल लेसन जो आहे तो इम्पॉर्टंट नाही, पण एक जस्ट ओव्हरलुक म्हणून स्टेट बोर्डचे बुक एकदा वाचून घ्या. सर बहुतेक विद्यार्थ्यांचे सर्व काही डाऊट्स क्लिअर झालेले आहेत. मी कार्यक्रमाच्या सांगतेकडे जातो आणि वोट ऑफ थँक्स देऊ इच्छितो. मी प्राध्यापक अनिल सावंत सर यांचे JSPM इम्पिरियल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि रिसर्च या संस्थेतर्फे धन्यवाद मानतो. आणि सर्व विद्यार्थी पालक वर्ग यांनी संयमाने आणि शांततेत हे व्याख्यान ऐकलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो. आणि आणखीन एक त्यांना मेसेज देऊ इच्छितो की उद्या ठीक 11 वाजता सेम वेळेमध्ये सेम लिंकला फिजिक्स या विषयासाठी एक्सपर्ट व्याख्यान होईल. आणि तेही व्याख्यान खूप अनुभवी शिक्षक वर्ग आहेत. प्राध्यापक खटाणे सर आपल्याला टिप्स ट्रिक्स कशा वापराव्यात आणि कमीत कमी वेळामध्ये अभ्यास कसा करावा याविषयी ट्रिक्स देतील. आणि मी परत एकदा प्राध्यापक अनिल सानप सरांचे आभार मानतो. आणि या कार्यक्रमाची आजच्या या कार्यक्रमाची सांगता झाली असे जाहीर करतो. धन्यवाद. विद्यार्थ्यांना काही प्रश्न असेल तर आमचं व्हर्च्युअल हेल्प डेस्क आहे. तुम्ही त्या व्हर्च्युअल हेल्प डेस्कला जॉईन करू शकता. आणि तुम्हाला जे काही शंका आहेत व्यावसायिक अभ्यासक्रमासंदर्भात तुम्ही तेथे विचारू शकता. आणि अगोदरच बऱ्याच विद्यार्थ्यांना आम्ही व्हर्च्युअल हेल्प डेस्कचा झूम ID आणि पासवर्ड शेअर केलेला आहे. तुम्ही त्या व्हर्च्युअल हेल्प डेस्कला जॉईन करू शकता आणि तुमचे काहीही शंका असतील त्याचे निरसन करू शकता. धन्यवाद. आणि हे कार्यक्रम आजचा हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. सर करू एंड. हो, धन्यवाद सर.